आणि त्या फर्स्ट टाइम मला नवा बॉल दिला गेला आणि समोर गावस्कर. अरे वा. तर म्हणजे असं होतं की जोरात, तर मी पहिल्यांदा टाकलं म्हणजे असं होतं की ते म्हणजे असं एक हे होतं की जास्ती जोरात नाही टाकायचं किंवा बाउन्सच नाही टाकायचे. बरोबर. तर मी टाकत होतो, तर दुसरे 4, 5, 7 बॉल टाकल्यावर, एक ओव्हर टाकल्यावर मला अशोक मंकड आले आणि मला म्हणाले काय नाही, जोरात टाक, एकदम बाउन्सच टाक, काय टाकतोय म्हणून. तर तो म्हणाला काय नाही, त्याला काय फरक नाही पडत, गावस्करांना काय फरक नाही पडत असं. पण त्यानंतर मग मी 4-5 ओव्हर जोरात टाकल्या, जसं मला बाउन्सच टाकले, कारण ते जस्ट चाललेले, मला 2 दिवसांनी ते रात्री चाललेले वेस्ट इंडिजला. त्याच्यामुळे आपलं जोर जोरात बॉलिंग टाकली, ते पण खुश झाले त्यांनी पण. म्हणजे कांगाली कसं आहे की तुम्ही जी आता पण मी मुलांना सांगतो की कांगालिंगमध्ये कसं असतं की तुम्ही वेगवेगळ्या विकेट्सवर बॉलिंग टाकता. तुम्ही न्यूइनला टाकता. इनफॅक्ट फर्स्ट मॅचला न्यूइन जेव्हा मी खेळलो, पहिली मॅच, तेव्हा तो एकाला बॉल लागला, प्रवीण हिंदळेकर होता, त्याला डोक्याला बॉल लागला, पूर्ण त्याचं हे फुटलेलं असं, म्हणजे रक्त जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं की माझ्या बॉलिंगला लागल्यावर, मला वाटतं तेव्हापासून टेरर जे नाव पडलं असेल तुम्हाला, मे बी असेल, कारण ते भयानक होतं आणि मी पहिल्यांदा रक्त असं पाहिलं की ग्राउंडवर. तर त्याच्यानंतर मग असं झालं की तुम्हाला कांगालीमध्ये काय शिकता येतं की तुम्हाला वेगवेगळ्या विकेट्सवर शिकता येतं. प्लस 1 तास मॅच झाली की परत तुम्ही आत येता, थोडे स्टेप झालात की परत अंपायर म्हणतात चल, हे शिकण्यासारखं आहे. महाराष्ट्राचं असं होतं की महाराष्ट्र आपले नेबर्स आणि थोडा जास्ती मुंबईला ज्या तऱ्हेने बोलायचे त्याने तो एक राग होता. आणि दिल्लीचं तर ऍक्च्युली ग्राउंडवर वॉर असायचं. म्हणजे आणि वॉर म्हणजे असं असायचं की म्हणजे इनबॉर्न वॉर होतं. म्हणजे असं नाही की उगाच्या उगाच डिस्टर्ब करायला. म्हणजे दोन्हीचे टीमचे प्लेयर्स एकमेकांना ऍक्च्युली म्हणतात ना हेट करायचे. तर त्यावेळी नेमका एक अजित वाडेकर सरांनी, शरद दिवाडकर सरांनी आणि हनुमंत सिंग यांच्या तिघांची ही आयडिया होती. आणि त्यांनी एक मुंबईत फास्ट बॉलिंग कॅम्प, स्टेट बँक फास्ट बॉलर स्कीम चालू केली. तेव्हा मी 15 वर्षाचा होतो. आणि तेव्हा त्यांनी मला, तेव्हा वानखेडेला सिलेक्शन झालं, ब्रेबॉर्न स्टेडियमला झालं. आणि तेव्हा हनुमंत सिंग सरांनी स्वतः बॅटिंग केली, अजित वाडेकर सरांनी स्वतः बॅटिंग. अरे वा. तुम्ही त्यांना बॉलिंग टाकली आणि आम्ही त्यांना बॉलिंग टाकली आणि मग त्यांनी सिलेक्ट केली. म्हणजे तो 17-18 वर्षाचा होता, मुंबईच्या रणजी ट्रॉफी टीम मध्ये आला, खेळला नव्हता तो, आला. आणि आम्ही महाराष्ट्राच्या अगेन्स्ट औरंगाबादला मॅच खेळत होतो. बरोबर. आणि तो नेट्समध्ये बॅटिंग करत होता वगैरे. आणि काय असतं की साधारण टूरवर असं असतं की तुमच्याकडे लिमिटेड बॉलर्स असतात, त्यांना मॅचमध्ये टाकायची असते बॉलिंग. तर तेवढी फक्त जे मला वाटतं पहिले 7-8 बॅट्समॅन असते त्यांना बॅटिंग मिळते, बॉलर्सना नाही मिळत आणि रिझर्व्हना नाही मिळत. तर असं झालं की तो बिचारा आपला फिल्डिंग करत होता, बॉलिंग करत होता. मग शेवटी त्याला मी म्हटलं तू थोडा बॅटिंग कर, मी तुला थोडा वेळ तरी टाकतो. असं एक 10-15 मिनिटं मी त्याला बॉलिंग टाकली. मग एक वेगळा क्लास होता. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मला वाटतं काहीतरी फंक्शन होतं, तेव्हा आम्ही बसलेलो, मी, दिलीप, रवी, चंदू. आणि त्याचं एकंदर जे अप्रोच बघून तेव्हाच आम्ही म्हणत होतो सगळे की दिलीप म्हणाला तेरे को क्या लगता है कितना टेस्ट मॅच खेलेगा ये. तर रवी म्हणाला की 70-80 तो खेळेल, कारण 70-80 वॉज अ बिग थिंग ना. अच्छा. आणि तेव्हा रणजीचा डेब्यू पण नव्हता, रिझर्व्ह मध्ये होता. तर दिलीप म्हणाला नाही रे, 100च्या वर खेळेल, आता मॅचेस जास्ती होतात. मग किती वन डे खेळेल. मग मी म्हणालो बहुतेक 200-300 खेळेल, कारण तो बॅटिंग असं. तर ह्यांचं चाललेलं नाही, 300च्या वर तर नक्की खेळ. म्हणजे तुम्ही म्हणता ना की 100च्या वर टेस्ट मॅचेस खेळायचे, तेव्हा एक जणांनी 100च्या वर टेस्ट, मला सुनील गावस्करांच्या पण झाल्या तेव्हा नव्हती. मी गोष्ट करतोय 87ची. 89 झाले. नमस्कार, मी सुबोध मयुरे. गोष्ट चॅम्पियनची मध्ये आपलं स्वागत. 1980 किंवा 90 या काळातली आपण गोष्ट करतोय एका चॅम्पियनची, आणि आज आपल्यासोबत आहेत त्या काळातले चॅम्पियन, आजही चॅम्पियन आहेत, राजू कुलकर्णी सर. तर वेलकम सर गोष्ट चॅम्पियनची मध्ये आपलं. तुमची जर्नी, तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. खरं म्हणजे कपिल देव यांनी जवळपास 131 कसोटी सामने खेळले भारताकडनं, आणि त्या काळात प्रत्येक सामन्यात नवीन बॉलनी ओपनिंग गोलंदाजी करणं म्हणजे कपिल देव हे एक रसायन ठरलेलं होतं. पण मला वाटतं 1 किंवा 2 वेळेस असतील की जेव्हा नवीन बॉल त्यांनी दुसऱ्यांकडे सोपवला होता, आणि त्यापैकी तुम्ही एकदा होता. हे सगळे किस्से, या सगळ्या आठवणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण सुरुवात कशी झाली हा माझा पहिला प्रश्न असतो. सगळे आपले जे दिग्गज असतात, जे चॅम्पियन असतात त्यांना. तर सर, लहानपणी मला वाटतं तुम्ही प्रभादेवीत राहायचा, सध्या
त्या एरियातून भरपूर प्लेयर्स येत आहेत. तर तिथलं क्रिकेट कसं होतं त्या काळी लहानपणी? लहानपणी असं होतं की एकदम सिंपल गोष्ट होती की तुम्ही आधी टेनिस क्रिकेट खेळायचं. हो. तिथे बऱ्याच चांगल्या टीम्स होत्या. शिवाजी पार्कला होत्या, नंतर तो जे सिद्धिविनायकच्या पाठी एक ग्राउंड आहे तिथे पण एक चांगली रवींद्रनाट्यमच्या मांदी जे साईनाथ म्हणून एक टीम होती. तिथे बरेच आपले मुंबईचे प्लेयर्स खेळायचे, सुभाष क्षीरसागर खेळायचे. तर म्हणजे तुम्ही बिल्डिंगमध्ये खेळायचं आपल्या सोसायटीमध्ये आणि त्यातनं चांगला असेल की ही कुठची तरी एक टीम शिवाजी पार्कची किंवा साईनाथ असे तुम्हाला बोलवायचे प्रॅक्टिसला. आणि तसं मी साईनाथमध्ये जायला लागलो. आणि म्हणजे माझ्या आठवणीत हेच आहे की मला वाटतं जन्मलो तेव्हापासून क्रिकेटचाच विचार करतोय शाळेपासून. पण वेगवान गोलंदाजी हे तेव्हापासून होतं की नॅचरल होतं की आधी बॅटिंग पण करायचं? नाही, इनफॅक्ट मी जेव्हा शाळेची पहिली मॅच खेळलो गालशीलला तेव्हा मी सेंचुरी मारली पहिल्याच मॅचला बालमोहनला. मला वाटतं तुम्ही लीड करत होता. नाही, तेव्हा नव्हतं, मी जस्ट 12-13 वर्षाचा होतो. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक क्रिकेटरला असं होतं की सुरुवात तो करतो, त्याला बॅटिंगची पण आवड असते, बॉलिंगची पण आवड असते, जसं आपण सोसायटीमध्ये करतो तसं. आणि त्याप्रमाणे त्याला माहिती नसतं, थोडासा कन्फ्युज स्टेटमध्ये असतो. मग त्याला जसं तो पुढे जातो त्याला कुठेतरी दिशा मिळते. आणि मी हे असं टेनिस क्रिकेट खेळल्यानंतर शाळेच्या प्रत्येक सिलेक्शनला जायचो. तर अण्णा वैद्य माझे कोच होते. तर अण्णा म्हणायचे की अरे बाबा तू 10 वर्षाचा आहेस, 11 वर्ष, आता कशाला येतो? नाही, मला यायचंय असं करून जायचो. प्रत्येक वेळी सिलेक्ट व्हायचो नाही, परत यायचो, पण काय सोडायचो नाही असं. मी दोनदा तर असं झालेलं की शिवाजी पार्कला एक समर वेकेशन कॅम्प असतो एमसीएचा. त्याच्यामध्ये असं असतं की जे चांगले शाळेत खेळलेले परफॉर्मन्स केलेले क्रिकेटर्स असतात ते तिथे जातात. बरोबर. त्याला पण मी जायचो. मग एकदा अण्णांनी मला विचारलं कुठच्या शाळेत खेळतो? तर म्हटलं मी बालमनमध्ये आहे. ते म्हणाले मला कसं नाही माहिती, मीच तर कोच आहे तुमचा. बरोबर. ते म्हटलं मी शाळेत नाही खेळत. मग तो म्हणाले जर शाळेत नाही खेळत तर इथे कसं येणार? म्हटलं नाही, यायचंय म्हणून मी गेलो. तेव्हा किती होता सर? मला वाटतं 7वी-8वी, 10-11 वर्षाचा होता. पुढच्या वर्षी सुरू झालं असेल शाळेचं क्रिकेट. मग 8वी-9वी पासून मी गाईडशील्ड खेळलो. मग मी आपलं शाळेचा कॅप्टन होतो. आणि त्याच्यानंतर रुईया कॉलेजचा कॅप्टन होतो. असं करत मी माझा जर्नी तो सुरू झाला. पण तुम्ही जे म्हणताय की फास्ट बॉलिंगचं कुठे लक्षात आलं, तर त्यावेळी नेमका एक अजित वाडेकर सरांनी, शरद दिवाडकर सरांनी आणि हनुमंत सिंग यांच्या तिघांची ही आयडिया होती. आणि त्यांनी एक मुंबईत फास्ट बॉलिंग कॅम्प स्टेट बँक फास्ट बॉलर स्कीम चालू केली. तेव्हा मी 15 वर्षाचा होतो. आणि तेव्हा त्यांनी तेव्हा वानखेडेला सिलेक्शन झालं, ब्रेबॉर्न स्टेडियमला झालं. आणि तेव्हा हनुमंत सिंग सरांनी स्वतः बॅटिंग केली, अजित वाडेकर सरांनी स्वतः बॅटिंग. अरे वा. तुम्ही त्यांना बॉलिंग टाकली? आणि आम्ही त्यांना बॉलिंग टाकली आणि मग त्यांनी सिलेक्ट केली. त्यामुळे असं होतं की एक 12-13 जणांचा त्यांनी एक जणांना सिलेक्ट केले. आणि मग पीजीएन जिमखानावर आमचा कॅम्प सुरू झाला. आणि माझ्या जीवनात एक कलाटणी होती की वसन अमलाडी सरांची तिथे ओळख झाली. त्यांच्या अंडर आम्ही सगळे होतो, सगळे म्हणजे मला वाटतं त्याच्यानंतरचे जे त्या कॅम्पला होते ते सगळे मुंबईला खेळले. म्हणजे पारस नाही, पारस बॅच होती ती. म्हणजे तुम्हाला आठवत असेल विक्रम दत्त म्हणून होता, प्रदीप सुंदरम, शरदराव म्हणून होता जो मुंबईला खेळला, रवी कुलकर्णी, हे सगळे आम्ही होतो. त्यात मी सर्वात लहान होतो, 15 वर्षाचा. मला वाटतं 16 वर्षाचा औषधार कॉन्ट्रॅक्टर होता. आणि तिथे आम्हाला ते इंडियन ऑलिम्पिक्स टीम बरोबर जे वेट लिफ्टर होते भारताचे, ते आम्हाला वेट्स आणि त्यासाठी शिकवायचे. फिटनेस, वेट्स हे सगळं आम्हाला जिम मध्ये न्यायचे वगैरे. आणि तिथे आमची या सगळ्याची ओळख झाली की फिटनेस म्हणजे काय असतो, फास्ट बॉलरला का जरूर असते, हे सगळं त्यांना शिकलं. म्हणजे आम्ही एक दिवशी नेट्समध्ये जायचो आणि एक दिवशी जिम मध्ये जायचो. आणि सर जिम नंतर सगळे एक्सरसाइजेस वगैरे करून घ्यायचे. आणि तिथे मला खरं कळलं की मला फास्ट बॉलर व्हायचं. थोडासा एक आधीचा एक प्रश्न विचारतो तो राहून गेला की तुम्ही लहानपणी म्हणजे प्रत्येक मुंबईकर जसा खेळतो त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली तुम्ही पण घरात किती क्रिकेटिंग बॅकग्राऊंड किंवा स्पोर्टिंग बॅकग्राऊंड किती होतं किंवा आई वडिलांनी किती प्रोत्साहन दिलं? नाही, म्हणजे आई वडिलांनी प्रोत्साहन दिलं, पण आमच्याकडे क्रिकेट खेळणारं कोण नव्हतं ना. माझे वडील खेळायचे किंवा काका कोणी खेळायचं नाही. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे मला शाळेपासून तेच मला आठवतं की मला क्रिकेटर व्हायचं, हेच मला पहिल्यापासून आठवतं.
फक्त माझ्या वडिलांचं एकच होतं की अभ्यास केलाच पाहिजे, अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. म्हणजे असं झालं की 10वी नंतर 11वी झालं आपलं 10+2 मधलं, 12वी. आणि त्याच्यानंतर मी रुईया कॉलेजला आलो. संदीप पाटीलनी सांगितलं की आमच्या कॉलेजला खेळ वगैरे. मला वाटतं अजित वाडेकर सर पण रुईया कॉलेज मधून. अजित वाडेकर, संदीप पाटील बरोबर. असे तर संदीपनी मला नेलं. म्हणजे ऑफकोर्स तो सिनियर माझ्यापेक्षा मोठा आहे, तो 6-7 वर्षांनी सिनियर आमच्या शाळेत. तर तिथे नेलं. मग मी 11वी जेव्हा शाळेत केलं तेव्हा 12वीला जेव्हा मी गेलो रुईया कॉलेजमध्ये, तेव्हा आमचे ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल होते. म्हणजे ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल प्रोफेसर पर्वते म्हणून होते. तर त्यांनी एक दिवशी माझ्या वडिलांना सांगितलं वडिलांना घेऊन ये. तर मी वडिलांना, ते भयंकर स्ट्रिक्ट होते, म्हणजे दिसायचे स्ट्रिक्ट, फिजिक्सचे प्रोफेसर होते. आणि त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की मला याचं काय शिक्षणात एवढं काय स्कोप दिसत नाही, होईल कसा बसा BSc होईल असं नाही, परंतु जर त्यांनी हे प्रॅक्टिकल्स आणि सगळं सोडून त्यांनी जर आर्ट्स घेतलं तर तो क्रिकेटवर कॉन्सन्ट्रेट जास्त क्रिकेटला देता येऊ शकेल. देऊ शकेल. म्हणजे माझे वडील पण सरप्राईज झाले की फिजिक्सचे प्रोफेसर स्वतः सांगतायत, ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल होते ते. आणि त्याप्रमाणे मी सायन्सवरनं आर्ट्सवर शिफ्ट केलं. मला क्रिकेटवर जास्ती कॉन्सन्ट्रेट करता आलं. आणि प्रश्न तोच होता की BA केलं काय आणि BSc केलं काय, मग तुम्ही बँकेत काहीतरी क्लार्क किंवा अशी जॉब करणार. बरोबर. कारण तेव्हा ते 3च होते, सायन्स, आर्ट्स 3 होते. त्यामुळे मी ती एक, वडील माझे तयार नव्हते त्याला, पण ती झेप घेतली. पण पर्वते सरांनी तुम्हाला क्रिकेट खेळताना बघितलं होतं की त्यांना कोणी सांगितलं होतं की नाही यांना? नाही, मी 1 वर्ष खेळलेलो ना, त्यामुळे त्यांनी माझी बघितलेली, त्यांनी ती कम्पेअर केली की माझं अभ्यासात केवढं लक्ष आहे, आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. सर, त्या काळी इंटर कॉलेज क्रिकेटला खूप महत्व होतं, म्हणजे इंटर युनिव्हर्सिटीला पण. आज कदाचित थोडंसं कमी झालं असेल ज्युनियर कॉलेज किंवा इंटर कॉलेज, पण तेव्हा तो प्लॅटफॉर्म तुम्हाला किती आवश्यक पडला? आज इंटर स्कूलला कदाचित जास्त महत्व आलं असेल क्रिकेटच्या दृष्टीने म्हणतो. तेव्हा खूप महत्व होतं नक्की, कारण युनिव्हर्सिटी क्रिकेट एकदम इम्पॉर्टंट होतं. बऱ्याचशा इंडियन टीम्स पण सिलेक्ट व्हायच्या. करेक्ट. संजय मांजरेकर मला वाटतं युनिव्हर्सिटी. संजय मांजरेकर, संजय झाला, त्यांनी 6 सेंचुरीज मारल्या. आणि त्या दिवशीच तो सांगत होता की 7व्या इनिंगला 91ला का 81ला आउट झाला. म्हणजे असं सांगत, आणि तो एकदम लाईमलाईट मध्ये. आणि ते नक्की होतं. पण नंतर काय झालं की बरेच रूल्स बदलत गेले, की जो एम्प्लॉयमेंट घेईल त्याला खेळता येत नाही. कॉलेजेस परमिशन, ज्या प्रॅक्टिसला ज्या स्पेशल परमिशन्स द्यायचे ते बऱ्याचशा कॉलेजेस देणं बंद झालं, आणि त्यामुळे तो दर्जा खालती गेला. पण सर, मगाशी तुम्ही सांगत होता की SBIच्या त्या स्कीमचा तुम्हाला खूप उपयोग झाला, फिटनेसच्या अँगलने असेल किंवा फास्ट बॉलिंग खऱ्या अर्थानं तिथून सुरू झाली. तर त्यानंतर मग क्लब क्रिकेट असेल, कांगा लीग असतील किंवा ऑफिस क्रिकेट असेल, यातले अनुभव कसे होते? म्हणजे असं होतं की मी पहिल्यांदा शिवाजी पार्क जिमखानाला खेळायचो. मग तिथे तेवढे चान्सेस मिळत नव्हते. मग कोटणीस सर होते, शरद कोटणीस आपले सेक्रेटरी होते. त्यांनी त्यांची टीम होती शिवाजी पार्क यंगस्टर्स. आणि मग त्यांनी शिवाजी पार्क जिमखानाच्या लोकांना सांगितलं की ह्यांना जर तुम्ही खेळत नसाल तर आम्ही खेळवतो. म्हणून मी, चंदू, संदीप, नरेश चुरी, हे सगळे आम्ही शिवाजी पार्क यंगस्टर्सला खेळायला लागलो. आणि मग तिथे खूप शिकायला मिळालं, कारण सरांचा जो एक स्वभाव होता, कोटणीस सरांचा, किंवा ते सगळ्यांना एकत्र आणायचे, एक चांगली टीम तयार करायचे. अशा आम्ही बऱ्याचशा टुर्नामेंट जिंकलो. आणि तिथूनच एकंदर काय होतं की मुंबई क्रिकेटमध्ये एक नाव झालं की बाबा हे विकेट्स काढतायत, हा मुलगा चंदू विकेट किपिंग चांगली करतो. कॉलेजला खेळत होतो. म्हणजे एवढ्या सगळ्या आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळायला लागल्या क्लब क्रिकेटमध्ये, कॉलेजिएट क्रिकेटमध्ये. आणि त्याच्या व्यतिरिक्त काय आलं की या स्टेट बँक फास्ट बॉलर स्कीममुळे आम्हाला डायरेक्ट एक ऍक्सेस असा मिळाला की समजा मुंबईची टीम प्रॅक्टिस करते किंवा वेझोनची टीम प्रॅक्टिस करते, जिथे सुनील गावस्कर कॅप्टन आहे, बरोबर, की आम्हाला ते सांगितलं जायचं. मे बी अजित वाडेकरांना ते सांगायचे की तुमच्या बॉलर्सना पाठवा, आणि मग त्यांना त्यांच्याबरोबर आम्हाला प्रॅक्टिस करायला मिळायची. म्हणजे सुनील गावस्करांना बॉलिंग टाकणं हा सुद्धा मोठे होतो, अंशुमन गायकवाड होते. त्यामुळे वेझोनच्या बऱ्याचदा आम्ही वेझोनच्या याला म्हणजे मला पाठवलं जायचं, आणि तिथे मी आपला बॉलिंग टाकायचो. सनी येऊन 2-4 टिप्स द्यायचे, आणि त्यांनी ती एक एनकरेजमेंट वाढत गेली, त्यांनी एक ती इच्छा वाढत गेली की बाबा क्रिकेटर चांगलं बनायचं. पण त्या वयात म्हणजे क्लब क्रिकेट खेळत असताना त्या स्कीमचा फायदा झाला, आणि तुम्ही टेस्ट क्रिकेटर्सला पण बॉलिंग टाकायला गेले. सुनील सरांसारखे स्वतः दिग्गज तिथे होते. तर तेव्हा
तो अनुभव नक्कीच मोठा असेल आणि त्यातून शिकताही खूप आलं असेल. पण सुनील सरांना कधी बीट केलं असेल किंवा काय अनुभव होते नेमके तेव्हा? म्हणजे मला असं वाटतं की मी सनीबरोबर एकच मॅच अगेन्स्ट खेळलो, म्हणजे मी त्यांच्या टीम मध्ये होतो. नाही, त्याच्या आधी जेव्हा नेट्स मध्ये तुम्ही टाकायचा वेस्ट झोनच्या नेटमध्ये, हा म्हणजे त्याचं तेव्हा असं होतं की म्हणजे एवढ्या मोठ्या प्लेयर्सना बॉलिंग टाकायला मिळणं हा एक मोठी संधी होती. त्याच्यातनं आपल्याला एक कळायचं की ते आपल्याला आपली बॉलिंग कशी खेळतायत ह्याच्यावर ठरायचं की आपली बॉलिंग केवढी चांगली आहे, असं होतं. आणि त्याच्यामुळे अमलाडी सर पण स्वतः यायचे प्रॅक्टिस बघायला. अमलाडी सरांनी सर्वात आम्हाला एक चांगली गोष्ट केली म्हणजे त्यांचा एक स्वभाव होता की ते नेहमी कुठची गोष्ट सांगायची, म्हणजे क्रिकेटमध्येच नाही पण सगळीकडे उपयोगी ठरेल कुठच्याही फील्डमध्ये. ते विचारायचे की हे तू असं असं कर, आणि मग ते आम्हालाच म्हणायचे की का कर, मला विचारलं का नाही, का कर. आणि ते विचारायला लावायचे आणि मग ते एक्सप्लेनेशन, ते क्युरियस असायचे आणि तुम्हाला पण क्युरियस. त्याच्यामुळे जे आम्हाला जे टेक्निकल नॉलेज आहे ना, असं नॉलेज तुम्हाला कुठेच मिळणार नाही. म्हणजे माझा गेले कित्येक वर्ष माझ्या कामामुळे बिझनेसमुळे मी क्रिकेट पासून दूर राहिलो. बरोबर. पण आता हे लास्ट 3-4 वर्ष जेव्हा मी जवळ आलो, एकदम जवळ, बरोबर, CIC मध्ये पूर्वी पण होतो, पण जवळ आले तेव्हा मला असं रिअलाइज झालं की जे मला तेव्हा शिकवलं गेलं 40 वर्षापूर्वी, ते पण मला अजूनही ती गोष्ट अगदी व्यवस्थित लक्षात आहे. प्रॅक्टिकली तुम्हाला डिसिजन घेणं किंवा त्या समजून घेणं खूप आवश्यक आहे. म्हणून मी नेहमी मुलांना सांगतो की टेक्निकली तुम्हाला थोडीशी माहिती पाहिजे, असायलाच पाहिजे. तुमच्या चुका काय होतात एवढी जरी माहिती असेल तरी चालेल. कारण तुम्ही एखाद्या मॅच मध्ये गेलात आणि त्या मॅच मध्ये तुमची बॉलिंग नाही पडत, समजा इलेक्शनच्या बाहेर, तर ते कसं करायचं, कारण तुम्ही म्हणू शकत नाही की मला आता अशीच बॉलिंग पडणार नाही. ओव्हरकम कसं करायचं, ओव्हरकम कसं करायचं, काय चुकतं हे कळलं की तुम्ही त्या मॅच मध्ये सुद्धा. तुम्ही सर सुनील सरांचं मगाशी सांगत होता त्या मॅच मध्ये तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट जेव्हा पहिल्यांदा खेळला होता, तेव्हा असं होतं की मी मुंबईच्या अंडर-22 खेळलो, अंडर-19 काही स्टेप्स खेळलो, आणि मी मुंबई क्रिकेटच्या जवळ आलो. म्हणजे रणजी ट्रॉफी टीमच्या अशोक मंकड कॅप्टन होते आणि मफतलालला मी खेळायचो, मफतलाल जॉईन केलेली. तर मी थोडंसं हे अशोक मंकड होते, एकनाथ सोलकर होते, ब्रिजेश पटेल, पार्थसारथी शर्मा, एकनाथ, बरेचसे स्ट्रॉंग टीम होती आमची. त्याच्यामुळे हे टेस्टार्स बरोबर जे इंडियन प्लेयर्स होते त्यांच्याबरोबर राहायचं, ते कसे वागतात काय, ह्याच्यात बरेच शिकायला मिळालं. आणि त्याच्यानंतर मी जवळ आल्यानंतर जेव्हा इंडियन टीम 82 मध्ये वेस्ट इंडिजला गेलेली, तेव्हा आधीची गोष्ट, वर्ल्ड कपच्या आधीची गोष्ट, तेव्हा इंडियन टीम मुंबईला राहत होती, त्यांचा कॅम्प चालू होता. आणि त्यांनी आम्हाला 2 मॅचेस दिल्या, मुंबई टीम वर्सेस रणजी ट्रॉफी, आणि आपलं मुंबई रणजी आणि वर्सेस इंडियन टीम. इंडियन टीम होती, इंडियन टीम आणि मुंबईची टीम, अशी आम्ही प्रॅक्टिस करायचो. आणि तेव्हा ते आम्ही मॅचेस खेळायचो. आणि तेव्हा फर्स्ट टाइम मला नवा बॉल दिला गेला आणि समोर गावस्कर. अरे वा. तर म्हणजे असं होतं की जोरात, तर मी पहिल्यांदा टाकलं, म्हणजे असं होतं की ते म्हणजे असं एक हे होतं की जास्ती जोरात नाही टाकायचं किंवा बाउन्सर्स नाही टाकायचे. बरोबर. तर मी टाकत होतो, तर दुसरे 4-5-7 बॉल टाकल्यावर, एक ओव्हर टाकल्यावर मला अशोक मंकड आले आणि मला म्हणाले काय नाही, जोरात टाक, एकदम बाउन्सर्स टाक, काय टाकतोय म्हणून. तर तो म्हणाला काय नाही, त्याला काय फरक नाही पडत, गावस्करांना काय फरक नाही पडत असं. पण त्यानंतर मग मी 4-5 ओव्हर जोरात टाकल्या, जसं मला बाउन्सर्स टाकले, कारण ते जस्ट चाललेले, मला 2 दिवसांनी ते रात्री चाललेले वेस्ट इंडिजला. त्याच्यामुळे आपलं जोरात बॉलिंग टाकली, ते पण खुश झाले. त्यांनी पण मला सांगितलं चांगलं, म्हणजे प्रोत्साहन, एक मोटिवेशन मिळालं की कोणीतरी हे करतंय आपल्याला जज. आणि तिथे आपल्याला कळतं की, आणि मग मे बी त्यांनी अशोक मंकडना सांगितलं असेल की याला खेळव. त्यानंतरच मग तुम्ही, मला वाटतं, डेब्यू केलं लगेच त्याच वर्षी डेब्यू केलं. पण त्याआधी सर कांगालिकचे भरपूर किस्से असतील. कांगालिकचे आहेत, म्हणजे मी कांगालिक खेळलो, म्हणजे पहिल्या स्टेजला खेळलो. राजस्थानला खेळायचा तुम्ही? राजस्थानला एकच वर्ष यंगस्टरला खेळला. राजस्थानला जेव्हा खेळलो तेव्हा काय झालं की आमच्या टीम मध्ये बरेच फास्ट बॉलर होते, आणि बल्लू आणि मी आम्ही नवीन होतो. तर त्याच्यामुळे काय झालं की बल्लूनी त्या मॅचला, प्रत्येक मॅचला बहुतेक प्रत्येक इनिंगला 5 विकेट्स काढल्या. आणि मला वाटतं फर्स्ट टाइम असं झालं असेल की कांगालिक संपायच्या आधी 3 ते 4 आठवडे आधीच राजस्थान जिंकले. म्हणजे 3-4 राऊंड नंतरच तुम्ही? आम्ही ते प्रत्येक मॅचला बल्लू 5-5 विकेट्स काढायचा, आउटराईट विकेट काढायचा, 5 पॉईंट्स मिळायचे. बरोबर. आणि त्याच्यामुळे एवढे पुढे गेलेलो की कुठच्या टीमला आम्हाला कॅचअप करणं शक्य नव्हतं. पण शेवटी असं झालं, 3-4 मॅचेस असताना सुद्धा आम्ही जिंकलेलो. बरोबर.
पण तरी त्यांनी मला खेळवलं नाही. अच्छा. मग असं झालं की मला असं झालं की मग इथे खेळवणार नाही, संधी मिळायला पाहिजे, चान्स म्हणजे खेळू, हरलो जिंकलो, विकेट्स नाही मिळाली, सगळं ठीक आहे. पण तुम्हाला जर इम्प्रूव्ह व्हायचं असेल तर ते फक्त तुम्ही 22 यार्डमध्ये होऊ शकता. बरोबर, खरं. आत बसून तुम्ही काय शिकू शकता, ऑब्झर्वेशन लिमिटेशन्स राहतील त्यावर. पण मग तुम्ही नंतर SPG ला, नंतर मग शिवाय यंगस्टर्सला, आणि यंगस्टर्सला जाऊन मग मजा आली. असं मग आम्ही एकत्र खेळलो, बऱ्याच टुर्नामेंट्स खेळलो. कांगा लीग पण आम्ही बऱ्याच, आम्हाला एकदा दोनदा जिंकलो. आणि आमची टीम म्हणजे चांगल्यापैकी टीम होती अशी. संदीप नेहमी असेल तर खेळायचा, चंदू, मी, नरेश, आम्ही सगळे यंगस्टर्स होतो तेव्हा. आणि तिथे पण खूप शिकायला मिळालं. म्हणजे कांगा लीग असं आहे की तुम्ही जे आता पण मी मुलांना सांगतो की कांगा लीगमध्ये कसं असतं की तुम्ही वेगवेगळ्या विकेट्सवर बॉलिंग टाकता. तुम्ही न्यूइनला टाकता. इनफॅक्ट फर्स्ट मॅचला न्यूइन जेव्हा मी खेळलो, पहिली मॅच, तेव्हा तो एकाला बॉल लागला. प्रवीण हिंदळेकर होता, त्याला डोक्याला बॉल लागला, पूर्ण त्याचं हे फुटलेलं असं, म्हणजे रक्त. जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं की माझ्या बॉलिंगला लागल्यावर, मला वाटतं तेव्हापासून टेरर जे नाव पडलं असेल तुम्हाला, मे बी असेल, कारण ते भयानक होतं. आणि मी पहिल्यांदा रक्त असं पाहिलं की ग्राउंडवर. तर त्याच्यानंतर मग असं झालं की तुम्हाला कांगा लीग मध्ये काय शिकता येतं की तुम्हाला वेगवेगळ्या विकेट्सवर शिकता येतं. प्लस 1 तास मॅच झाली की परत तुम्ही आत येता, थोडे स्टिफ झालात की परत अंपायर म्हणतात चलप. हे शिकण्यासारखं आहे. आजकाल सर थोडस, तुम्ही जेव्हा खेळायचे कांगा लीग तेव्हा वेट विकेट्सवर पण आमचा, मला वाटतं, अंपायर होते. थोडासा पाऊस पडला तरी पुन्हा सुरू करायचे. पण आजकाल थोडंसं बदललंय रूप, पुन्हा ते रिवाईव्ह होण्याची आवश्यकता वाटते तुम्हाला? मेन प्रॉब्लेम झाला हे जे एन्व्हायरमेंटल चेंजेस होत आहेत. म्हणजे असं व्हायचं की मुसळधार पाऊस येतो आणि सगळं. जुलैमध्ये बहुतेक मॅचेस व्हायच्या नाहीत. 15 जुलैला सीझन सुरू व्हायचा. त्याच्यानंतर त्या महिन्यात 2-3 मॅचेस व्हायच्या नाहीत. आणि त्याच्यानंतर मग ऑगस्टला हळू व्हायचे आणि सप्टेंबरमध्ये तर सगळ्या व्हायच्या. बरोबर. आता म्हणजे काय, आता ऑक्टोबरमध्ये पण पाऊस आहे, त्याच्यामुळे सगळं डिस्टर्ब झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालंय की विकेट्स तयार नसतात. बऱ्याचशा ग्राउंड तयारच करू शकत नाही. म्हणून त्याच्यामुळेच ती आता असं झाले की यावर्षी या संडेला A आणि B, पुढच्या याला C and D, हा जो प्रकार सुरू झालाय त्यांनी बरंच. त्यामुळे पण ते स्टँडर्ड झाले. प्लेयर्सला पण थोडंसं मोटिवेशन कमी झालं असेल कदाचित की कांगा लीग मध्ये आपण परफॉर्मन्स करायचा, कंटिन्युअस मॅचेस मिळाल्या तर होऊ शकतो. सर, कांगा लीग किंवा क्लब क्रिकेटच्या तोडीच ऑफिस क्रिकेट पण होतं तेव्हा. आता सध्या कदाचित बदल असेल स्वरूप. तुम्ही टाटासाठी खेळायचं, मला वाटतं. ऑफिस क्रिकेट, टाइम शील्ड खास करून प्रामुख्यानं, जी इक्वल टू फर्स्ट क्लास क्रिकेट समजली जायची तेव्हा, त्यातलं किती योगदान आहे तुमच्या या जर्नीमध्ये? म्हणजे पहिलं म्हणजे की तेव्हा काय होतं की आम्ही क्रिकेटर्स अमॅच्युअर्स म्हणून असायचो. म्हणजे इव्हन इन्कम टॅक्सच्या दृष्टीने पण आम्हाला अमॅच्युअर्स म्हणून, म्हणजे आमचं ते प्रोफेशन नव्हतं. बरोबर. त्यामुळे काय व्हायचं की क्रिकेटरला जास्तीत जास्त क्रिकेटमधनं काय मिळू शकायचं. जर तुम्ही मुंबईचे रणजी ट्रॉफी प्लेअर झाला तर तुम्हाला कुठेतरी एक ऑफिसर म्हणून घेतलं जायचं. पण जॉब्स मिळायचे. मी मफतलाल मध्ये होतो. मफतलालचं क्रिकेट बंद झालं, ऍक्च्युली बंद झालं. त्याच्यानंतर मला 10 ऑफर्स होत्या. मला महिंद्राजनी ऑफर दिलेली, कस्टम्सने दिलेली, टाटाजनी दिलेली, निर्लॉननी, सगळ्या. आणि मी टाटा जॉईन. बरोबर. त्याच्यामुळे एक असं होतं की एक ती सिक्युरिटी होती की जॉब आहे. अमॅच्युअर्स असल्यामुळे काय होतं की बाहेर कुठे असे पैसे मिळायचे नाही, त्यामुळे नोकरीचं महत्व खूप होतं. आणि त्यामुळे म्हणजे आमची टीम जी होती की ती पण ॲज गुड ॲज मुंबईचीच टीम असेल, मुंबईची टीम. आणि त्यानंतर त्यांनी जे अलाउ केलं त्याच्यामुळे सौरव गांगुली यायचा, सबा करीम यायचा, सुब्रतो बॅनर्जी यायचा, जे टाटाचे एम्प्लॉई होते सगळ्यांना आणून इथे मॅचेस खेळायचो. त्यामुळे ते म्हणजे एका वेळी जर तुम्हाला जर माहिती असेल तर मी एक स्टेट बँक ऑफ इंडिया, सगळे दिग्गज खेळायचे थ्रूआउट इंडिया, बिशन सिंग बेदी, मला वाटतं अबिद अली, हनुमन सिंग, अजित वाडेकर, प्रसन्ना, जसीम पण होते. मला वाटतं सगळे म्हणजे एक मॅच झालेली पारसी जिमखान्यावर, तर ते मला वाटतं पूर्ण इंडियन टीम वर्सेस. त्याचा मुंबईच्याही क्रिकेटला फायदा झाला असेल आणि त्या क्रिकेटर्सला तर झालाच, कारण मुंबईत येऊन खेळले किंवा त्यामुळे. पण मुंबईचं क्रिकेट त्यामुळे खरं स्ट्रॉंग झालं असेल, तो पण एक महत्वाचा झालं असेल ना. कारण जर मी आज यंगस्टर म्हणून जर मी अशोक मंकट बरोबर खेळतोय, त्याची आज तुम्ही जर बघाल तर चंदू, मी, लालू, आम्ही सगळे अशोक मंकटची चेले. बरोबर आहे. बरोबर. चंदू कसा विचार करत असेल हे मला माहिती आहे, कारण मी पण त्यातनंच गेलेलो आहे. आम्हाला हे शिकवण दिली, त्यामुळे शिकायला खूप मिळालं त्यांच्याकडनं. आणि आता पण आमचा जो एक म्हणजे
थोडंसं विषयाच्या बाहेर सांगतो की बऱ्याच हे आता काय झालं, अंडर 19चा प्लेअर मुंबई रणजी ट्रॉफी खेळतोय, अंडर 23चा प्लेअर तिथे खेळतोय, त्यामुळे इकडनं तिकडे. तर यावेळी मी ते सगळं बंद केलेलं आहे की जो प्लेअर हायएस्ट क्रिकेट खेळत असेल त्याला तिथे द्यायचं खेळायला. ओके, तो त्याच लेवलला खेळला पाहिजे. परत तो जरी अंडर 19ला अवेलेबल असेल, एलिजिबल असेल, तरी तो तिथे त्याला सफिशियंट चान्स मिळणार. कारण तिथे आज कोणी म्हणजे आज जर घेतलं तर आपण म्हात्रे जो आलाय आयुष, तो आज म्हणजे त्याला आज अंडर 19लाच खेळून जो एक्सपिरियन्स मिळेल आणि जो ह्या 5-7 जणांच्या बरोबर अजिंक्य आहे, श्रेयस आहे, पृथ्वी आहे, त्यांच्याबरोबर खेळायचं, ड्रेसिंग रूम शेअर करायची. आज त्यांनी पाहिलं असेल की शार्दूल आदल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये होता, टेम्परेचर सलाईन लावलेली, दुसऱ्या दिवशी आला, बॅटिंग केली, परत त्याला बरं नव्हतं, परत येऊन बॉलिंग केली. म्हणजे जस्ट विचार करा ना की एका यंगस्टरला या सगळ्या मोठ्या मोठ्या शिकवणी आहेत आणि त्यातून शिकण्यासारखं आहे. आणि तो अजून स्वतःही जेव्हा अशी वेळ येईल तेव्हाही पण कदाचित तो गिव्हअप करणार नाही आणि त्या परिस्थितीला सामोरं जाईल. म्हणजे कांगालीचं महत्व असं होतं, तुम्ही आता म्हणालात की आपण बघत होतो की ऐकत होतो, बघत नव्हतो पण ऐकत होतो की सुनील गावस्करनी 221 केले ओव्हलला. आतापर्यंत आपण कॉमेंट्री ऐकत होतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मॅचला म्हणजे वाटलं पण नव्हतं, म्हणून ऍक्च्युली आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही कोणतरी म्हणाला गावस्कर दादर युनियन नाही शिवाजी पार्क जिमखाना आणि एकदा मला वाटतं असेच आले ते सकाळी आणि मरीन ड्राईव्ह अशा बऱ्याच वेळी आले. तर ऍक्च्युली ते असं वाटलं की कोणी सगळं म्हणाले की गावस्कर येणार आहेत, शिवाजी पार्क जिमखान्याची मॅच आहे. अरे पण येतील कसे, काल तर ते परवापर्यंत ते मॅच खेळत होते, ते येणार कधी मॅच खेळणार कधी. पण आम्ही तिथे त्या कट्ट्यावर बसून वाट बघत होतो त्यांची आणि आली ती MRH 3546 गाडी आले ते. मला अजूनही आठवतं, क्रिकेटच्या कपड्यात चपला, हातात चपला घालून बूट असं करून आले आणि मॅच खेळले. म्हणजे ह्या ज्या शिकवणी त्या अजूनही आम्ही मुलांना सांगतो. ते डेडिकेशन होतं खरं म्हणजे. आज तर क्रिकेटचं स्वरूपच बदललंय, खूप बिझी झाले सगळे प्लेयर्स. पण तेव्हा सुनील सर एवढे मोठे इमेज होती आणि एवढं मोठं क्रिकेट खेळतो, तरी त्यांनी कांगालीगचं जे महत्व आहे ते विसरले नाहीत आणि त्याचा त्यांना फायदाही झाला असेल. तेव्हा यातून मला वाटतं आजच्या पिढीने खूप काही शिकण्यासारखं आहे. वेळात वेळ काढून सीझनची एक मॅच जरी कांगालीग खेळले तरी मला वाटते खूप. आणि ते तर असं होतं की ते इंग्लंडला खेळायचे, सॉमरसेटला खेळायचे, कुठं खेळायचे, पण जेट लॅग वगैरे असा काही प्रकार त्यांना म्हणजे हे ओव्हरकम करायचे असं कुठची कारण. आणि इथे येऊन परफॉर्मन्स पण करायचे, रन्स पण करायचे म्हणजे त्या दिवशी खेळून. आणि हेच आम्ही इव्हन अजूनही आम्ही या मुलांना तेच सांगतो की असं ह्याला म्हणतात डेडिकेशन. आणि आज लकीली काय झाले की ही जी इराणी ट्रॉफी झाली त्याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं असेल किंवा लास्ट जो पूर्ण सीझन गेला, आणि जेव्हा मी म्हणजे लास्ट सीझनचं तर क्रेडिट सर तुम्हाला अभिनंदन मी पुन्हा करेल एकदा, कारण तुम्ही चीफ सिलेक्टर होता लास्ट इयर. आपण त्याबद्दल बोलूया, पण तुम्ही आता सांगत होता लास्ट सीझनचा तो विषय म्हणजे हेच होतं की हे जे डेडिकेशन आहे हे फक्त म्हणजे यावेळी असं झालं की आम्ही काही अंडर 14 अंडर 16 मुलांना हे लेसन्स दिलेत की तुम्ही मुंबईची हिस्ट्री, क्रिकेटची जी रिच हिस्ट्री आहे, इलस्ट्रियस हिस्ट्री आहे, ती पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कोण पॉल्युमरिगर कोण होते, गावस्कर कोण होते, म्हणजे ऑफकोर्स ही लहान आहेत. बरोबर. गावस्कर तरी मुलांना माहिती आहेत कारण ते कॉमेंटेटर म्हणून माहिती आहेत. पण वाडेकर घ्या, गावस्कर घ्या, पॉल्युमरिगर घ्या, म्हणजे हे जे क्रिकेटर मोठे रिच हिस्ट्री आहे. मला वाटतं 200, 250, 300 टेस्ट प्लेयर झाले असतील भारताच्या आतापर्यंत, त्यातले 400 पैकी 78 आपले आहेत मुंबईचे. किती मोठी आहे. तरी पण कमी झाले, तर मध्ये तर 65 होते असं होतं. मी जेव्हा 175 मी टेस्ट क्रिकेटर 175 तर मला तेव्हाच काहीतरी 55-60 होते, म्हणजे 1/3 होते. आता कमी व्हायला लागले. म्हणूनच भारतीय क्रिकेटचा दादा मुंबईला का म्हटलं जातं ते तसं त्यामागचा एक गमक असेल कदाचित. सर, जेव्हा तुम्ही मुंबईला डेब्यू केला होता, अर्थात क्रिकेट खेळणाऱ्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं की मुंबईची कॅप अर्न करायची, तर डेब्यू नक्कीच अजूनही लक्षात असेल. हो, म्हणजे अशोक मंकड कॅप्टन होते. गुजरात बरोबर मॅच होती, तिसरी मॅच होती. म्हणजे पहिल्या 2 मॅचेस मी खेळलो नव्हतो. महाराष्ट्र आणि मला वाटतं बरोडा खेळलो नव्हतो, आणि ही पहिली मॅच होती माझी. मुंबईलाच होती की मुंबईलाच होती, वानखेडे. म्हणून मला वानखेडे जास्ती प्रिय आहे, कारण रणजी ट्रॉफी आणि टेस्ट सगळा तिथेच आहे मला. तर ह्याची गुजरात बरोबर मॅच होती आणि मला वाटतं पहिल्या मॅचला मी 3 विकेट्स काढल्या. तर म्हणजे ते पण एक म्हणजे असं म्हणजे पहिली विकेट गेल्यावर मला वाटतं पहिल्या 2-3 ओव्हरमध्येच गेली. तेव्हा माझं असं झालं की रणजी ट्रॉफीमध्ये 1 विकेट मिळाली, असं म्हणजे सुरुवात तर झाली. आणि मग त्याच्यानंतर सौराष्ट्राची मला वाटतं त्याच्यानंतर
सौराष्ट्राची लीग मॅच होती, मग ओरिसाची होती, मग दिल्लीची होती. मग मला वाटतं त्याच्यानंतर प्रत्येक मॅचला, आणि कर्नाटकावर मला वाटतं त्यानंतर प्रत्येक मॅचमध्ये मी 5 विकेट्स काढले. येस येस येस. पण सर त्या काळी पण म्हणजे अशोक सर तर स्ट्रॅटेजिस्ट म्हणून त्यांचं नाव होतं. किती महत्वाचा रोल होता बिईंग अ कॅप्टन त्यांचा, कारण एखाद्या बॅट्समॅनला कसं आउट करायचं, बॉलर्सचं जेवढं हे असायचं क्रेडिट त्यांचं पण तेवढंच प्लॅनिंग मध्ये असायचं असं मी ऐकलंय. की काय कसं काय अशोक मंगळांची स्ट्रेंथ काय होती की ते टीमला पूर्ण एकत्र घेऊन जायचे. म्हणजे शेवटी असं होतं की जे अशोक मंकड आपण ऐकलेत, जे आपण पाहिलेत, विनू मंकड चे मुलगा, ग्रेट विनू मंकड सरांचा मुलगा, काका म्हणायचे मला वाटतं तुम्ही सगळे, काका म्हणायचं. तर जेव्हा मफतलालला आलं तर त्यांनी पहिलं काय केलं की यंगस्टर्स आणि सिनियर क्रिकेटर्स यांचं ते जे गॅप होती ती बंद केली. म्हणजे मला आठवतं मी पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी आम्ही मद्रासला गेलो, ती बुचीबाबू खेळायला, ती जिंकलो. आणि पण संध्याकाळी दररोज संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र बसायचं, गप्पा मारायच्या आणि मग एकत्र जेवायचं. असं म्हणजे एकदा मला आठवतं की चंदू आणि आम्ही कोणतरी ओळखीचं आलं म्हणून 1 तास बाहेर गेलो आणि आम्ही गेलो आणि ते म्हणाले हे अलाउड नाही. आणि एकत्र ते प्लेयर्सना करायचे, सगळ्यांशी बसायचे, गप्पा मारायचे. त्यामुळे जे बॅरियर असतं ते पूर्णपणे तुटलं गेलं आणि रॅपो डेव्हलप व्हायचा. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींनी, म्हणजे मला वाटतं बुचीबाबू का कुठेतरी 5 विकेट्स काढल्या आणि बसलेलो, आणि मग बॅटिंगला गेलो आणि 2-3 मारले आणि आडवा मारून आउट झालो. मग त्यांनी मला आले आणि बसवलं आणि म्हणाले काय झालं, म्हटलं विकेटला खेळायला गेले. तर म्हणाले काय त्याला व्ह्यू रिचर्ड्स वगैरे समजतं असं. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की त्यांनी आम्हाला ते पण दाखवून दिलं की तुझ्याकडनं बॅटिंग करणं पण एक्सपेक्टेड आहे. म्हणजे त्यांनी माझा पण कॉन्फिडन्स असं झालं की मला माझ्याकडनं टीमचा कॅप्टन एक्सपेक्ट करतो की मी रन्स करावं, म्हणजे बहुतेक कदाचित मी चांगला असेल. आणि त्यांनी पहिल्यांदाच सांगितलेलं की आम्हाला जमवलं, सांगितलं. एकनाथ सोलकर होते, म्हणाले कोणाचेही टीममध्ये पोझिशन सिनियर म्हणून टेस्ट क्रिकेटर म्हणून नाही आहे, जो परफॉर्मन्स करेल तो खेळणार आहे या टीममध्ये. म्हणजे हे सांगितल्यावर पण म्हणजे मी जेव्हा मफतलाल टीम मध्ये आलो होती, मी एकनाथ सोलकरची जागा घेऊन त्यांना रिप्लेस केलं. म्हणजे हा त्यांचा ग्रेटनेस होता एक. दुसरं म्हणजे त्यांना माहिती होतं की प्रत्येकाकडनं कसं काढून घ्यायचं. करेक्ट, बरोबर. आणि तिसरं म्हणजे ते नेहमी म्हणायचे की जे म्हणतात की ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर म्हणतात, आणि मग ते म्हणाले इन क्रिकेट ऑल्सो. त्यामुळे 3 गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे ते वेगवेगळ्या क्लुप्त्या वगैरे सगळ्या ते हे करायचे. आणि मेन म्हणजे ते असे सांगायचे की उद्या आपल्या समोर कर्नाटकाची मॅच आहे, ब्रिजेश पटेलला सवय आहे की तो सगळ्याला म्हणतो की मैं किधर, प्रत्येकाची क्रिकेटरची एक हे असतं, मैं किधर यार, मेरा अभी तो खतम हो गया, यु नो. तर स्वतःला तो हे करायचा आणि तुम्हाला तो काइंड ऑफ डाऊन करून तो सुद्धा परफॉर्मन्स करायचा. त्यामुळे कोणी लक्ष देऊ नका त्याची ही सवय. त्यामुळे त्याला ती जी जाण होती, प्रत्येकाचे काय पॉइंट्स आहेत ते माहित होते आणि ते तुम्हाला पण ते तुमच्यापर्यंत पण पोहोचवायचे. आणि त्यामुळे आम्हाला हे पण कळलं की कुठच्याही मॅचला जाताना तुमची तयारी कशी असावी. काय तुम्ही सोलकर सरांचा जर उल्लेख केला, काय अफलातून रसायन होतं सोलकर सर. म्हणजे ते कॅचेस असेल किंवा फिल्डिंग असेल, बॉलिंग असेल, सगळं ऑलराऊंड होतं आणि ते नॅचरल होतं सगळं. ॲब्सोल्युटली नॅचरल, म्हणजे अमेझिंग. म्हणजे ते त्या एजमध्ये पण जी फिल्डिंग करायचे, आणि बेसिकली काय होतं की ते मला वाटतं नॅचरल ती त्यांच्याकडे फिल्डिंगची टॅलेंट होती. इनफॅक्ट नॅचरल क्रिकेटर होते. बॉलिंग टाकायचे, म्हणजे असं कधी कोणी पाहिलंय का की पेस बॉलिंग टाकायचे, स्पिन टाकायचे, बॅटिंग करायचे. इंडियाला त्यांनी ओपन केलंय, इंडियाला त्यांनी ओपनिंग बॅटिंग केली आहे, इंडियाला स्पिन टाकायचे आणि फॉरवर्ड शॉट नॅचरल हे होते. म्हणजे आता विकेट किपरला पण ते हेल्मेट घालायला सांगतात, फॉरवर्ड शॉटला विदाउट हेल्मेट आणि विदाउट गार्ड. करेक्ट. तर म्हणजे तेव्हा माहिती पण नव्हतं, तेव्हा इक्विपमेंट्स पण नव्हते मला वाटतं, तेवढ्या त्या क्वालिटीचे पण नसतील, उपलब्ध पण नव्हते, आणि तशा ह्याच्यात ते फिल्डिंग करायचे. हा जो फायटिंग स्पिरिट होतं मुंबईचं, ते मला वाटतं खास करून म्हणजे सगळ्याच टीम्सला डॉमिनेट करायची मुंबई तेव्हा. पण 2 खास टीम होत्या, एक दिल्ली आणि दुसरी महाराष्ट्र. तुमचा या दोन्ही टीम विरुद्ध खेळण्याचा अनुभव कसा? महाराष्ट्राचं असं होतं की महाराष्ट्र आपले नेबर्स आणि थोडा जास्ती हे होते, मुंबईला ज्या तऱ्हेने बोलायचे त्याने तो एक राग होता. आणि दिल्लीचं तर ऍक्च्युली ग्राउंडवर वॉर असायचं. म्हणजे आणि वॉर म्हणजे असं असायचं की
म्हणजे इनबॉर्न वॉर होतं. म्हणजे असं नाही की उगाच्या उगाच डिस्टर्ब करायला. म्हणजे दोन्हीचे टीमचे प्लेयर्स एकमेकांना ऍक्च्युली म्हणतात ना हेट करायचे. त्यांना म्हणजे त्यांची पण टीम स्ट्रॉंग असायची, चांगले चांगले प्लेयर्स त्यांनी पण दिले, बरोबर. आपली पण टीम स्ट्रॉंग असायची. आणि थोडंसं ते नॉर्थ हे असं झालं. आणि ते पहिल्यापासून आहे, पहिल्यापासून. अच्छा अच्छा. तुम्ही मला वाटतं त्या फायनलला होता 85-86 मुंबई दिल्ली होता ना. अच्छा. त्या मॅचला पण भरपूर किस्से आहेत मी ऐकलं होतं. हा म्हणजे बरेच किस्से आहेत. म्हणजे त्या मॅचला आपण पहिल्या इनिंगला जस्ट हरलो. म्हणजे मला वाटतं कन्सिडर केला होता केलेला. आणि मला वाटतं पहिल्या इनिंगला मी 5 काढलेल्या आणि नंतर मग त्यांनी लीड घेतला. अजय शर्मा आणि मला वाटतं सेंचुरी. कारण एवढ्या मॅचेस खेळलो आम्ही मिक्स. बरोबर आहे. करेक्ट. त्यामुळे झालेलं. आणि ते म्हणजे असं झालं की चौथ्या दिवशी त्यांना फक्त खेळून काढायचं होतं. फॉर्मॅलिटी होती म्हणजे त्यांच्यासाठी तशी. तर ते त्यांच्या तिकडचे आलेले सगळे लोक ट्रॉफी करायला घ्यायला, ते सुनील देव आणि सगळे. आणि मी आणि रवी शास्त्री आम्ही त्या ड्रेसिंग रूम पूर्वीच्या आठवत असेल छोट्या ड्रेसिंग रूम. तर आम्ही असे आपल्या ड्रेसिंग रूम मध्ये बसवलो, जी पहिली होती. आणि ते बाजूनी कीर्ती आझाद, सुरिंदर खन्ना आणि ते असे पास होत होते. आणि कीर्ती आझाद म्हणाला रवीला की पॉलिश बिलिश करके रखा है ना, कलम को लेके जाना है ट्रॉफी. अच्छा. आणि ते जोरात सगळे हसले. म्हणजे थोडंसं ह्युमिलेटिंग होतं, पण ती त्यांची सवय होती. रवी त्यांना म्हणाला की एक दिन बाकी और. अच्छा. तेव्हाच सांगितलं. ओके. आणि मग आम्ही गेलोच. म्हणजे चान्सेस तसे काय नव्हते. आम्ही गेलो आणि मग जे दुसऱ्या दिवशी झालं ते आम्ही. पण त्यांनी कीर्ती आझादने तसं म्हटल्यामुळे कदाचित चार्ज झाला तुम्ही? नाही, असं नाही. आम्ही आमची खेळायची स्टाईलच होती. मे बी 1-2% शेवटपर्यंत गिव्ह अप करणारच नव्हतो आपण. बरोबर आहे. इव्हन ते म्हणजे हे तर दिल्लीचं झालं. इव्हन जी हरियाणा बरोबर जी मॅच खेळलो माहिती 91ची मला वाटतं 91ची. हो, कपिल. तेव्हा पण आम्ही जेव्हा ह्याला टीला चाललेलो तर दिलीप म्हणाला अरे अभि जिता वगैरे असं. तर ते म्हणाला त्यांचंच होतं की बंबई के सामने कोई. आणि त्यांनी म्हटलं होतं जोपर्यंत दिलीप सर आउट नाही होणार. आदल्या दिवशी तो कपिल बॅटिंगला चाललेला. पहिल्या ओव्हर मध्ये मला बोल्ड झाला आणि ती परत मॅच हळूहळू आपल्याकडे यायला लागली. पण ती मॅच मला वाटते न आठवण्यासारखी मॅच आहे खरं म्हणजे. न आठवण्यासारखी किंवा विसरण्यासारखी, पण जाणून बुजून विसरण्यासारखी. पण त्या मॅचने भरपूर काही शिकवलं पण असेल मुंबईला. नक्की शिकवलं. जे 300-350 रन्स मला वाटतं आपण शेवटच्या दिवशी खूप कमी ओव्हर्स असताना जवळपास चेस केले होते, पण 1-2 रन एका रननी हरलो होतो. तो एक रनआउट झाला, मी रनआउट झालो आणि मला वाटतं अॅबी पण रनआउट. त्यामुळे माझी आणि दिलीपचं पण आमचं सुरू झालेलं बरोबर होतं. आणि मला पण काय असं वाटत नव्हतं की जिंकता आलं. प्रेशर होतं नुसतं. आणि ते स्ट्राईक ठेवण्यासाठी दिलीप 3री रन झाला. आणि त्या लास्ट डेला मला वाटतं दिलीप सरांनी पण सेंचुरी केली होती आणि सचिननी पण खूप फास्ट. सचिननी मला वाटतं 65 वगैरे 65 का संजयनी 65 आणि सचिननी काय 74. अमेझिंग. म्हणजे अशी म्हणजे असं फाईट करणं ऑल्सो म्हणून तर ते नाव झालंय. करेक्ट. सचिनला सर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा बघितलं असेल, सचिनला बॉलिंग टाकली असेल नेटमध्ये, कसा अनुभव होता तो? किंवा तेव्हा तुम्हाला तुमचं काय इम्प्रेशन होतं सचिनबद्दल? सचिनबद्दल असं इम्प्रेशन होतं म्हणजे पहिले सचिन खूप एक रेप्युटेशन घेऊन आलेला की त्यांनी तो विनोद बरोबर वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आणि बरोबर त्याच्यामुळे. आणि म्हणजे टॅलेंट दिसत होती ऍक्च्युली. म्हणजे काय मराठीत म्हणतात ना की बाळाचे पाय पाण्यात दिसतात. आणि म्हणजे ज्या तऱ्हेने तो खेळायचा, ज्या तऱ्हेने त्याचा क्रिकेटचा अप्रोच होता, ज्या तऱ्हेने त्याची शिकण्याची तयारी होती, ज्या तऱ्हेने त्याचं एक टेम्परामेंट होतं, हे सगळं म्हणजे वेगळ्या लेवलचं सगळं बॉर्न गिफ्ट होतं सगळं. ऍब्सोल्युटली. म्हणजे तो 17-18 वर्षाचा होता. मुंबईच्या रणजी ट्रॉफी टीम मध्ये आला, खेळला नव्हता तो, आला. आणि आम्ही महाराष्ट्राच्या अगेन्स्ट औरंगाबादला मॅच खेळत होतो. बरोबर. आणि तो नेट्समध्ये बॅटिंग करत होता वगैरे. आणि काय असतं की साधारण टूरवर असं असतं की तुमच्याकडे लिमिटेड बॉलर्स असतात, त्यांना मॅचमध्ये टाकायचे असते बॉलिंग. तर तेवढी फक्त जे मला वाटतं पहिले 7-8 बॅट्समन असते त्यांना बॅटिंग मिळते, बॉलर्सना नाही मिळत आणि रिझर्व्हना नाही. तर असं झालं की
तो बिचारा आपला फिल्डिंग करत होता, बॉलिंग करत होता. मग शेवटी त्याला मी म्हटलं तू थोडा बॅटिंग कर, मी तुला थोडा वेळ तरी टाकतो. असं एक 10-15 मिनिटं मी त्याला बॉलिंग टाकली. ओके. मग एक वेगळा क्लास होता. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मला वाटतं काहीतरी फंक्शन होतं, तेव्हा मी बसलेलो, मी, दिलीप, रवी, चंदू, आणि त्याचं एकंदर जे अप्रोच बघून तेव्हाच आम्ही म्हणत होतो सगळे की दिलीप म्हणाला तेरे को क्या लगता है कितना टेस्ट मॅच खेलेगा ये. तर रवी म्हणाला की 70-80 तो खेळेल, कारण 70-80 वॉज अ बिग थिंग ना. अच्छा. आणि तेव्हा रणजीचा डेब्यू पण नव्हता रिझर्व्ह मध्ये होता. तर दिलीप म्हणाला नाही रे, 100च्या वर खेळेल, आता मॅचेस जास्ती होतात. मग किती वन डे खेळेल. मग मी म्हणालो बहुतेक 200-300 खेळेल, कारण तो बॅटिंग असं. तर ह्यांचं चाललेलं नाही, 300च्या वर तर नक्की खेळ. म्हणजे तुम्ही म्हणता ना की 100च्या वर टेस्ट मॅचेस खेळायचे, तेव्हा एक जणांनी 100च्या वर टेस्ट, मला सुनील गावस्करांच्या पण झाल्या तेव्हा नव्हती. मी गोष्ट करतोय 87ची. 87-89 झाल्या. 2-3 क्रिकेटर्सच्या झालेल्या. पण तेव्हा तुमचं जे प्रत्येकाचं प्रेडिक्शन होतं ते सचिनने चुकीचे नाही ठरवलं, त्यापेक्षा जास्त मॅचेस केलं. म्हणजे सचिनचं असं होतं की आपण फक्त त्याची टॅलेंट बघतो की बॅटिंग कसा करतो, बॉलिंग कसा करतो, पण जी गोष्ट अगदी नीट दिसत होती की त्याची शिकण्याची इच्छा, त्याचं डेडिकेशन, त्याचं कमिटमेंट, त्याचं टेम्परामेंट. म्हणजे सचिनच्या लेवलला, सचिनने जे आज क्रिकेटमध्ये अचीव केलं हे नॉर्मल माणूस नाही करू शकत. कारण त्याला तेवढं सक्सेस पचवायला पण तुमच्याकडे तेवढी पॉवर लागते. आणि ऑफ द फील्ड पण त्यांचं बिहेवियर. म्हणजे त्याला असं होतं की आता 100 केले की मला 200 करायचे. तो हा असा राहिला, बॉल तो तसा राहिला, त्याचा जो स्टडी होता. म्हणजे मी दिल्लीच्या ह्याला, मला वाटतं त्याच्यानंतरची एक मॅच होती ती, मनिंदर सिंग बॉलिंग टाकवतात, टर्न होत होता बॉल, आणि सचिन तिथे 17 वर्षाचा, मला वाटतं पहिलं वर्ष होतं. आणि मी बॅटिंगला आलो आणि आम्ही आरामात खेळून काढला. मी काहीतरी 15-20 वर बॅटिंग, ओव्हरनाईट स्कोर होता आणि बॉल टर्न होता, आणि सचिन मला वाटतं 50 काहीतरी बॅटिंग करत होता. तर दुसऱ्या दिवशी आम्ही परत बॅटिंगला गेलो सकाळी, आणि मी आपला आदल्या दिवशी सारखा टर्नला खेळत होतो आणि प्रत्येक बॉल मिस करत होतो. तर मग तो हळूच, त्याला तर सांगायचं कळे ना की सिनियरला कसं सांगायचं. आणि मग तो हळूच आला आणि म्हणाला की थोडं ड्यू आहे ना, तर बॉल टर्न नाही होणार आती. ओके. तर मी म्हटलं हो, काय फोर आहे असं. तर या ज्या गोष्टी ज्या दिसत होत्या ना, एक छोट्या छोट्या गोष्टी ज्या दिसत होत्या, पण खूप महत्वाच्या होत्या, त्या महत्वाच्या होत्या. आणि त्याला त्याच्यावरनं तो ग्रेट होणार. नुसती टॅलेंट, रीडिंग पण होतं, अनालिसिस पण होतं. सर, विनोद पण त्याच पिरियडमध्ये मला वाटतं 1-2 वर्षानंतर आला असेल. विनोद पण तेवढाच टॅलेंटेड होता. विनोदची टॅलेंट पण चांगली होती. म्हणजे मी नाही म्हणणार की सचिन एवढी होती, पण विनोदची टॅलेंट होती नक्की. ज्या तऱ्हेने तो रन्स करायचा आणि प्रूव्ह पण केलं. म्हणजे विनोद नक्की टॅलेंटेड होता. त्यांनी प्रूव्ह केलं की म्हणजे 3 मला वाटतं 200 करणं, आणि ते पण कन्झिक्युटिव्ह. म्हणजे ह्याच्या बाबतीत कोण म्हणू पण शकत नाही की तो टॅलेंटेड नव्हता. तो पण टॅलेंटेड होता, पण तेच म्हणजे सचिन नव्हता. पण जे आम्ही आता तुम्हाला जो मी पॉईंट सांगायचा प्रयत्न करतोय तोच मेन पॉईंट आहे की जे सचिनमध्ये दिसलं, जे म्हणतो ना आपण टेम्परामेंट दिसलं, की एक असं असतं की या लहान मुलांना जेव्हा सक्सेस मिळायला लागतं, कारण क्रिकेटमध्ये साधारण 19, 20, 21 तर ते जे सक्सेस पचवायची जी सचिनचं ॲपिटाईट होतं, तिथे कुठे विनोद थोडासा कमी. कारण काय होतं की एकदम लोक ओळखायला लागतात, एकदम लोक बोलत, त्याच्यात तुम्ही थोडेसे बांबावून जाता आणि कुठे ना कुठेतरी तुमचा पाय घसरण्याचा चान्स असतो. सचिनचा तो कधीच वाटत आणि अजूनही वाटत नाही. पण तिथेच थोडासा विनोद कमी, सावरणं आवश्यक होतं. पण विनोदला बघून नेहमी असं वाईट वाटतं की म्हणजे 100 टेस्ट मॅचेस तो पण खेळू शकला असता, सहज 300 खेळू शकला असता. बरोबर. सर, फर्स्ट क्लास क्रिकेटवर आपण भरपूर चर्चा केली. फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत असताना ज्या दिवशी तुम्ही डेब्यू केला भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये वानखेडेवर, त्याच्या आदल्या दिवशी मला वाटतं तुम्ही वानखेडेवरच प्रॅक्टिस करत होता, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही आणि मला वाटतं शिशिर हट्टंगडी तुम्ही मॅच बघायला जाणार होता तिथे. पण तुम्ही ती मॅच खेळत असताना शिशिर हट्टंगडी स्टँडमध्ये बघून तुम्हाला बसून बघत होते. तर हा 11th ओव्हरला जो तुम्हाला कॉल आला होता, यासाठी तुम्ही किती प्रिपेअर्ड होता आणि तो किस्सा नेमका काय होता? म्हणजे 3 टेस्ट मॅचेस होत्या.
एक टेस्ट मॅच 86 ना 86ला एक जी पहिली टाय टेस्ट मॅच झाली ती मद्रासला, तेव्हा मी टीम मध्ये होतोच. नंतर दिल्लीला होती म्हणून मला वाटतं त्यांनी मला ड्रॉप करून स्पिनर ऍड केलेला. ओके. तर ती एक हे होती, जिंकायची होती कारण पहिली टाय झाली आणि ती मला वाटतं वॉशआउट झाली, दिल्लीची वॉशआउट झाली. आणि त्याच्यानंतर म्हणून इंडियन टीम मुंबईला आली तेव्हा पण मी टीम मध्ये नव्हतो आणि मी प्रॅक्टिसला गेलेलो. बरोबर. आणि प्रॅक्टिसला बॉलिंग टाकत होतो वगैरे, असं झालं, सगळं झालं. आणि मग दुसऱ्या दिवशी परत असं ठरलं की 7-7:30ला तू ये नेट्स मध्ये. नेट्समध्ये मला हनुमंत सिंग कोच होते, सिलेक्टर होते. ते मला म्हणाले कल म्हणजे सकाळी पण म्हणजे इंडियन टीम बरोबर प्रॅक्टिस करता येईल तुला. आणि त्याप्रमाणे आमचं जायचं ठरलेलं. आणि म्हणजे झालं असं की पॉली काकांचा फोन आला, पॉली उमरीकरांचा फोन आला आणि ते म्हणाले थोडं लवकर ये म्हणून अजून ह्याच्यापेक्षा. म्हणून मी मला वाटतं 7-7:15लाच तिथे पोहोचलो. मला काय माहित नाही, आपली नेहमीची बॅग घेतलेली गेलेलो आणि काय आज चाललेलं काही माहित नाही. आणि मी आपल्या नेट्समध्ये बॉलिंग टाकतो. मला वाटतं नेट्समध्ये पण मी 40-45 मिनिटं बॉलिंग टाकली. म्हणजे सकाळी 8-8:30ला त्या सुमारास, कारण हे लोक 7:30ला यायचे, एक अर्धा तास फिजिकल ट्रेनिंग चालायचं आणि मग नेट्समध्ये जायचे. आणि मग जे बाहेरचे बॉलर्स असायचे जे टीम मध्ये नसायचे ते बॉलिंग टाकायचे, कारण कपिल वगैरे टाकायचं, कंटाना मॅच मध्ये टाकायचे. रॉजर होता, चेतन होता आणि कपिल होता. आणि मग मी तशी टाकवतो आणि मग पूर्ण शर्ट भिजलेला, कारण त्या ऑक्टोबरची हिट होती आणि ऑक्टोबर हिट. आणि त्याच्यामुळे असं झालं, तेवढ्यात मला आठवतं की हळूहळू करून माझ्याकडे हनुमंत सिंग आले आणि ते म्हणाले की बॉलिंग डालना नाही अभी. हाँ, की आप शायद मॅच खेलते भी होंगे. तर म्हटलं मला काय माहिती, मला पहिल्यांदा कारण चेतन शर्मा वॉज डिक्लेअर्ड अनफिट आणि रॉजर पण अनफिट झाले. तर म्हणून मग ते मी थांबलो आणि मी आलो असं भिजलेलं हे गेलो. आणि मी पाहिलं तर कपिल टॉसला चाललेला, कारण आम्ही शेवटपर्यंत बॉलिंग टाकायचं, आम्हाला काय घेणं. तर कपिल टॉसला टाकलेला म्हणून मी आत गेलो आणि कपिलने मला फक्त जाताना सांगितलं की तू मॅच खेळतोय, म्हणजे यू आर प्लेइंग दिस मॅच म्हणून. आणि तो टॉसला गेला आणि मी आपला आत जाऊन बसलो आणि तेवढ्यात कपिल आला आणि म्हणाला गाईज वी आर फिल्डिंग. म्हणजे आधी अर्धा पाऊण तास बॉलिंग टाकली. म्हणजे ते चांगलं झालं उलट असं मला वाटतं. पण तेव्हाच ते म्हणजे हे उलट चांगलं असतं, कारण ते मॅच आहे उद्या, मग मी खेळतोय, संध्याकाळच्या टीम मीटिंग मध्ये सांगितलं की मग थोडं प्रेशर येतं, झोप लागत नाही, असं त्याचं काहीच झालं नाही. पण ती जी अर्धा पाऊण तास बॉलिंग टाकली असेल त्याचा तुम्हाला फायदाही झाला असेल एका अर्थाने, कारण ते मोमेंटम मिळालं होतं, रिदम मिळाला होता. आणि मग तुम्ही मला वाटतं बूनला आउट केलं होतं लवकर. बूनला इनफॅक्ट बून पहिल्या ओव्हरला आउट झाला असं त्यांनी हुक केला आणि अझरला बॉल दिसला नाही आणि पडला अझरच्या समोर, फक्त तो त्याला साईड नसेल, साईड नाही. फर्स्ट ओव्हरला 3रा-4था बॉल. व्हेरी गुड. आणि मग ते मे बी त्याच्यामुळे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे झालं. फक्त झालं काय की तुम्ही एवढी बॉलिंग मॅचच्या आधी कधी करत नाही. ते ओके. 3 विकेट्स घेतल्या होत्या सर तुम्ही त्या मॅच. ओव्हरऑल मॅच, ती डेब्यू मॅच कशी तुम्ही रेट कराल तुमचा परफॉर्मन्स? म्हणजे असं झालं की 4-5 पेस बॉलर्स खेळत होते. आपल्याकडनं मी आणि कपिल खेळत होतो, तिकडनं मॅकडर्मट होता, ब्रूस रीड होता आणि तो आणखी डेव्ह गिल्बर्ट वगैरे असं कोणते होते. मग त्यापैकी 5 जणांपैकी फक्त मलाच विकेट मिळाली, बाकी कोणालाच कोणीच विकेटलेस होते. त्याच्यामुळे म्हणजे कॉन्फिडन्स पण आलेला की काय असं प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये येता तेव्हा तुम्हाला पहिला डाऊट काय असतो की जे मी रणजी ट्रॉफी खेळून आलोय, फर्स्ट क्लास खेळून आलोय, त्याच्यामध्ये आणि टेस्टमध्ये म्हणतात खूप गॅप आहे, पण ती केवढी गॅप आहे, त्याला मी चांगला होऊ शकीन की नाही, ही एक थोडीशी तुमच्या मनात खंत असते, शंका असते की मी डिझर्व करतो की नाही. ती शंका लगेच दूर झाली. तुम्ही एक्सपेक्ट केलं होतं सर की कपिल तुम्हाला सांगेल की फर्स्ट ओव्हर तुम्हाला टाकायचे? नाही, असं कधी केलं नव्हतं. आणि त्यांनी सांगितलं फर्स्ट ओव्हर डालना, आप उधर से डालो, म्हणजे त्यांनी त्याचा एंड ठरवलेला आणि तो मला म्हणाल तो तिकडे. असं दोन्ही वेळा झालं. मी सेकंड टेस्ट मॅच खेळलो तेव्हा पण पाकिस्तानच्या अगेन्स्ट, तेव्हा पण मला फर्स्ट ओव्हर त्यांनी टाकायला दिली आणि फर्स्ट ओव्हर मध्येच तो रिझवान का शोएब मोहम्मद. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान म्हणजे तेव्हा दोन्ही दादा टीम होत्या. ऑस्ट्रेलिया तर बॅटिंग बॉलिंग होती आणि पाकिस्तान खास करून बॉलिंग मध्ये. पण तुम्ही मला वाटतं सलीम मलिकला आउट केलं होतं त्या मॅचला. नाही, मला वाटतं रमीज राजा आणि शोएब. ओके. एकाला गलीमध्ये आउट केलं आणि एकाला. तर पाकिस्तान विरुद्धचा खेळण्याचा तो अनुभव
कसा होता? पेशावरची मॅच होती ती? नाही, आपली ह्याची मद्रासला. अच्छा, इकडे आली होती टीम. ओके. इम्रानची टीम होती. इम्रान खान कॅप्टन होता. आणि त्याच्यात एक गोष्ट चांगली झालेली की इम्रान, म्हणजे जो इम्रानचा ऑरा होता, ज्याला तो आपल्या क्रिकेटर्स बद्दल रिस्पेक्ट होता, तो त्या टूरवर आम्ही पाहिलेला की जेव्हा आपण पहिल्यांदा गेलेलो 79 मध्ये वगैरे, तेव्हा एक ते वॉर सारखंच होतं साधारण. आणि मे बी प्लेयर्स मध्ये नसेल, पण एक हाईप होतं की प्लेयर्स मध्ये आतमध्ये असेल कदाचित ती खुन्नस होता, तेव्हा होता. पण जेव्हा इम्रान इथे टीम घेऊन आला तेव्हा नव्हता. त्यांनी तो बंद केला. अच्छा अच्छा. म्हणजे इनफॅक्ट संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र कुठे कुठे जायचो. ओके. अच्छा. कोणतरी असेल तर गावस्कर त्यांना बोलवायचे, आम्ही जायचो. बऱ्याच पार्टीजला आम्ही एकत्र बसायचो. वासिम तेव्हा होता, वासिम तेव्हा जस्ट आलेला. बरोबर. तर त्यामुळे ती एक ते जे एनिमॉसिटी होती ती कम्प्लिटली बंद झाली, कमी झालेली. पण ते ग्राउंडवर खेळताना तशीच खेळ. अच्छा सर, तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेट खेळतानाच किंवा इकडचं कांगली खेळताना तुम्ही काउंटी क्रिकेट पण भरपूर खेळला होता. खास करून काउंटी क्रिकेट किती फायदा होतो मुंबईच्या प्लेयर्सला? आता कमी जात असतील कदाचित, तेव्हा जास्त जायचे. तर तो किती एका क्रिकेटरच्या डेव्हलपमेंटमध्ये त्याचा किती फायदा झाला? आता मी म्हणेन नाही होत, नक्की नाही होत. म्हणजे आता असं तुम्ही आता होतो असा की आता अजिंक्य परवा सांगत होता पृथ्वी गेला होता की ते काय लोक 6 आठवडे, 2 महिने, 1 महिना ते 2 महिना असे खेळून येतात. तसं जर खेळता आलं तर सर्वात चांगलं. थ्रू आउट द सीझन पूर्ण आम्हाला थ्रू आउट द सीझन खेळायला लागायचं. कंपल्सरी. आणि होतं काय की एक प्रोफेशनल म्हणून जर आम्ही गेलो तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही 25 ओव्हर टाकायलाच पाहिजेत. अच्छा. तुम्ही बॅटिंग पण करायला पाहिजे, तुम्ही टीम पण जिंकवायला पाहिजेत, असं होतं. म्हणजे 2 मॅचेस मध्ये तुम्हाला विकेट नाही मिळाली की त्यांचा तो क्लबचा चेअरमन यायचा आणि सांगायचा तुझं हे चुकतंय, तुझं ते चुकतंय, असं होतं. त्यामुळे म्हणजे क्रिकेटमध्ये असं असतं ना की तुम्ही गायडशील खेळा किंवा इंटरनॅशनल क्रिकेट खेळा, तुम्हाला 100% रिझल्ट द्यायचे हे कोणालाच शक्य नाही. बरोबर आहे. म्हणजे उद्या सचिन पण फुलटॉस बॉलला आउट होऊ शकतो. तर ते तुम्हाला तिथे करायला लागायचं, जे डिफिकल्ट होतं. पण होतं कसं की ते 4 महिने पाऊस पडतो म्हणून आम्ही जायचो, पण ते थोडंसं बॉडीवर जास्ती स्ट्रेस होता. पण आता जे अजिंक्य करतोय किंवा पृथ्वीनी केलं किंवा आता बरेच चेतेश्वर पुजारा करायचा, मला वाटतं झहीर करायचा, आयडियल एकदम लिमिटेड मॅचेससाठी, तेवढ्या मॅचेससाठी जातात, प्रॅक्टिस घेऊन मग पुन्हा आपल्या सीझनसाठी आणि ते फक्त त्या 2 महिन्यात जेव्हा पाऊस असतो काही करता येत नाही तेव्हा ते तिथे जातात. एकदम म्हणजे कपिल पण तुम्ही जर पाहिलं तर कपिलचा मला वाटतं 83-84 मध्ये डाऊनफॉल त्याच्यामुळेच आलेला, कारण तो नॉर्थहॅम्प्टन शायरला खेळत होता. दिवसाला काउंटी मॅच व्हायची 3 दिवसाची वीकला. सॅटर्डेला काहीतरी दुसरी कुठली बेंचेस क्लब आणि संडेला तो जॉन प्लेअर. म्हणजे 5 दिवस आठवड्यातले गेल्यानंतर, आणि त्या 5 दिवस तुम्हाला बॉलिंग टाकायची असते. आणि डे इन डे आउट, म्हणजे प्रत्येक आठवड्याला 5 दिवस. करेक्ट. त्याच्यामुळे जेव्हा कपिल आला तेव्हा मला आठवतं की त्याचा तो जो आउटस्विंग होता तो पूर्ण गेलेला. म्हणजे तो बॉल पुश करायला लागला, जे फास्ट बॉलरचं सर्वात एक तिची सवय लागते, दमून जो जेव्हा तुम्ही जास्ती ओव्हरलोड झाला. पण जे आता हे करतात, म्हणजे तुम्ही तुमच्या प्रश्नावर येऊया की काउंटी क्रिकेट जे अजिंक्यनी केलं, पृथ्वीनी केलं, जे लास्ट एक 8-10 वर्ष जे करतायत आणि अलाउड आहे काउंटी क्रिकेटमध्ये, परफेक्ट, ते योग्य आहे. सर, तिथे पण तुम्ही बॉलर्सला, बॅट्समॅनला इंजॉर्ड केलं होतं, आणि तिथला एक किस्सा पण आहे की तो फलंदाज म्हणजे हिट झाल्यानंतर त्याची मिसेस धावून आली होती आणि तुम्हाला हे केलं होतं की का तू माझ्या कानाखाली मारली. आणि तेव्हा काय झालेलं की ती मॅच कव्हर करायला नेमकी बीबीसीची टीम, त्याच्यामुळे तो पूर्ण इन्सिडेंट त्यांना रेकॉर्ड झाला होता. ते अजूनही प्रूफ आहे, मी त्यांनी तो न्यूज मध्ये दाखवलेला तेव्हा. आता आम्ही जिंकायला बघत होतो आणि त्याला तो बॉल लागत, बॉलर हिट करणारच आहे, बॉलर विकेट घेणार आहे, आणि त्याचा विकेट पण खराब होती ती थोडीशी, त्यामुळे तो बॉल हळू येत होता, पण 2-3दा लागला त्याला. तिकडे काय क्रिकेटमध्ये तसं त्यांना काय माहित नसतं. करेक्ट. सर, खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे तुमची, पण असं वाटतंय की तुम्ही लवकर क्रिकेटमधून क्विट केलं किंवा अजून थोडं खेळायला पाहिजे होतं, किंवा इंडिया अजून खेळू शकला असता जास्त मॅचेस? म्हणजे मला अजून काही रिग्रेट वाटतंय? नाही, माझा असा स्वभाव आहे की मी कशाचेच रिग्रेट ठेवत नाही. म्हणजे असं आहे की जेव्हा मी क्रिकेट खेळलो तेव्हा आपण म्हणतो ना, दिलसे क्रिकेट खेळलो, मेहनत केली. पण जेव्हा मला कळलं की इंडियन टीममध्ये यायला परत मला चान्स नाही आहे,
काही कारणात काही दिसत होतं असं की म्हणजे थोडंसं जे 82 मध्ये झालं इंग्लंड टूरला जी टीम होती ते जे नॉर्थ झोन वर्सेस वेस्ट झोन जी एक थोडीशी दरी तयार झालेली, 83 नंतर वर्ल्ड कप मध्ये आपले प्लेयर्स साधारण म्हणजे रवी टीम मध्ये नव्हता, दिलीप नव्हता, फक्त संदीप आणि गावस्कर ते पण थोडेसे होते. तर त्यामुळे जे झालेलं आणि जे त्यामुळे त्या थोड्याशा गोष्टीमुळे असं दिसलं की कदाचित माझे इंडियन टीम मध्ये परत यायचे रस्ते बंद झाले. आणि मग त्यानंतर असं झालं की जर मला पुढे जर खेळायचं नाहीये तर आता जर मला मोटिवेशन नसेल तर आपलं मुंबईला खेळत राहायचं म्हणून मी 30व्या वर्षी रिटायर झालो. 31व्या. पण तुम्ही रिटायरमेंट डिक्लेअर केल्यामुळे बऱ्याच जणांना चान्स पण मिळाला आणि आपल्याकडे तेव्हा नवीन वेगवान गोलंदाजांची पिढी पण तयार होती. म्हणजे ॲबी आलेला, सलील होता, पारस होता, चांगले चांगले बॉलर्स येत होते. त्यामुळे उगाच ते पुढे ठेवण्यात अर्थ नव्हता. म्हणून मग मी म्हटलं आपल्याला कशात तरी दुसऱ्या गोष्टींमध्ये पुढे केलं. त्यानंतर सर तुम्ही दुसरी इनिंग सुरू केली. म्हणजे क्रिकेटर रिटायर झाल्यानंतर कोचिंगकडे वळतात, कॉमेंट्री करतात किंवा अजून हे करतात, पण तुम्ही स्पोर्ट्स इक्विपमेंटचा बिझनेस सुरू केला. तर हा माइंडसेट कसा होता किंवा का करावं असं वाटलं, त्या क्षेत्रात काय यावं असं वाटलं? म्हणजे परत की एक जॉब मिळायचा क्रिकेटरला. तुम्ही क्रिकेटर असता म्हणून तुमच्या लेवल प्रमाणे, तुम्ही क्लब क्रिकेटर असाल तर तुम्हाला एक पर्टिक्युलर जॉब मिळायचा. एक तुम्ही ग्रॅज्युएट आणि रणजी ट्रॉफी प्लेअर असाल तर तुम्हाला ऑफिसरचा मिळायचा. तुम्ही टेस्ट क्रिकेट असाल तर तुम्हाला 2 इन्क्रीमेंट जास्ती मिळायचे. पण जे माझा एम होता, म्हणजे मला पहिलं म्हणजे रिग्रेट नव्हता, दुसरं म्हणजे माझा नेचर असं की मी पॉझिटिव्ह, एकदम पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की मी टाटाज मधला हा जॉब चालू ठेवण्यापेक्षा त्याच्यापेक्षा नक्की जास्ती चांगलं काहीतरी करू शकतो. आणि चांगलं करू शकतो तर काय करू शकतो, माझ्या लेवल ऑफ इंटेलिजन्सला फक्त बिझनेस करू शकतो, बाकी काय. पण याचा तुम्हाला क्रिकेटर असण्याचा पण फायदा झाला असेल तर? क्रिकेटर होण्याचा फायदा आयुष्यभर होतो. म्हणजे इनफॅक्ट असं होतं फेल्युअर पचवू शकता तुम्ही किंवा जास्त यश मिळाल्यानंतर हवेत जाऊ नये ते पण समजू शकता. भरपूर गोष्टी होतात. हार्डवर्क, डेडिकेशन, कमिटमेंट, जे म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की जे करतो ते एका हाती करतो, हे नेहमी ट्रेन केलेलं असतं. म्हणजे बिझनेसमध्ये पण तोच उपयोगी पडला. मी रिटेलमध्ये होतो, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होतो. मला वाटतं 12 ते 15 वर्ष माझ्या दोन्ही कंपनीज इंडियामधल्या पहिल्या 5 मध्ये येतील असं होतं. त्याच्यामुळे वेगवेगळे इनोव्हेशन्स केले बिझनेसमध्ये. कमी म्हणजे अशा एका माझे वडील नोकरी करायची, त्याच्यावरनं हे सगळं सुरू केलं. कठीण जातं पण एका लेवल पर्यंत नक्की जाऊ शकलो. बरोबर. म्हणजे झिरो पासून तुम्ही सुरू केलं, बिझनेसचं काही बॅकग्राऊंड नसताना? मायनस पासून सुरू केलं, कारण कॅपिटल पण नव्हतं. हो खरं आहे. त्याच्यामुळे हे सगळं वरती नेलं. आणि मग आता 25 वर्ष बिझनेस केल्यानंतर, 25-27, 90 ते आता बिझनेस केल्यानंतर 27-28 वर्ष, आता माझं असं झालं की सगळं करून झालं, जे अचीव्ह करायचं ते केलं. आता मला क्रिकेटमध्ये परत यायचं. आणि तुम्ही सक्सेसफुली क्रिकेटमध्ये परत आलात. बिंग अ चीफ सिलेक्टर तुम्ही गेल्या वर्षी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आपण 8 वर्षानंतर रणजी ट्रॉफी जिंकलेलो आहे. म्हणजे हा 8 वर्षाचा फेज नक्कीच टफ होता मुंबईसाठी. त्याआधी तुम्ही CIC मध्ये पण होता. CICला अनुभव आणि चीफ सिलेक्टर म्हणून काम करतानाचा अनुभव, हे दोन्ही अनुभव कसे होते? कसं झालं की 2001 साली जेव्हा पवार साहेब आले, शरद पवार साहेब आले आमचे प्रेसिडेंट म्हणून, त्यांचं हे विजन होतं की क्रिकेटची कामं क्रिकेटर्सनी बघितली पाहिजेत, ऍडमिनिस्ट्रेशनची कामं हे त्यांचं विजन होतं. त्यामुळे CIC, आणि त्यामुळे 2001 साली त्यांनी CIC केलीच. अपोजिशन होतं, कारण सगळे क्रिकेटिंग डिसिजन्स आम्ही घ्यायला लागलो. बरोबर. म्हणजे माझ्याकडे एक फोटो आहे, तुमचा मिड डेचाच फोटो आहे, तरी मी मिलिंदला पाठवला. फर्स्ट CIC म्हणून होतं, म्हणजे ती संजय मांजरेकर, चंद्रकांत पंडित, माधव आपटे चेअरमन, मिलिंद रेगे, अंपायर गोटोस्कर, प्रोफेसर शेट्टी. म्हणजे एक बघण्यासारखा फोटो आहे की हे लोक मुंबईचं क्रिकेट ठरवत आहेत. आणि त्याप्रमाणे सुरुवात झाली. फक्त CIC मध्ये आणि ह्याच्यात हा फरक आहे की CIC फक्त आयडियाज देतं, एक्झिक्यूट कोणाला इम्प्लिमेंट त्यांना करायचं. मग तुमच्याप्रमाणे ते इम्प्लिमेंट होतच काम नाही असं माहित नाही, ही मी तेव्हाची गोष्ट. बरोबर. पण जेव्हा मी जेव्हा चेअरमन म्हणून आलो परत सिलेक्शन कमिटी, तेव्हा
मे बी 8 वर्ष जे मुंबईचं चाललेलं, आणि तेव्हा मी 25-27 वर्ष, तर मला प्लेयर्सची नावं पण माहित नव्हती. बरोबर. पण हळूहळू मी मुंबई क्रिकेट फॉलो करायला लागलेलो परत, कारण माझ्या दृष्टीने मुंबई क्रिकेट इम्पॉर्टंट आहे, सर्वात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इंडिया वगैरे ते सगळं नंतर येतं, मुंबईची मॅच मी मिस नाही करत. तर त्याच्यामुळे मला मुंबई कुठे चुकते हे साधारण माहिती होतं. आणि जेव्हा मी एकत्र झालो तेव्हा मी बराच वेळ काढला याच्यावर. काही काही मिटिंग आमच्या 8 तास, 10 तास, 12 तास चालल्या. सिलेक्शन कमिटीची मिटिंग झाल्यावर आम्ही ब्रेनस्टॉर्मिंग अजून 2-3 तास करायचो. तर म्हणजे एकदा ते मिटिंग सुरू झाली 1 वाजता आणि ती रात्री 11 वाजता संपली, असं पण होतं. आणि याच्यात आम्ही बराच वेळ काढला. आम्ही एकदम क्लिअरली सांगितलेलं की कुठच्याही फील्डमध्ये, जे बिझनेसमध्ये असतं ते, की तुम्हाला आपल्याला एक बेंच स्ट्रेंथ क्रिएट करायची असते, म्हणजे अल्टरनेटिव्ह क्रिएट करायचं, ऑप्शन ए आणि ऑप्शन बी. आणि जेव्हा बेंच स्ट्रेंथ क्रिएट होते तेव्हा एकमेकांच्यात एक हेल्दी कॉम्पिटिशन सुरू होते. आणि हेल्दी कॉम्पिटिशन जेव्हा सुरू होते तेव्हा लेवल ऑफ परफॉर्मन्स वरती जाते. या 3 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. आणि त्याचप्रमाणे आम्ही करत गेलो. जे एस्टॅब्लिश प्लेयर्स होते त्यांच्या पाठी आम्ही एक एक प्लेअर लावून दिले. मी तुम्ही जर बघाल तर आता या हिमांशू आलेला आहे, तनुष पण खेळतो. बरोबर आहे, तनुषच्या पाठी हिमांशू आलाय, शमच्या पाठी अथर्व अंकोलेकर आलेला, बॅट्समनच्या पाठी बॅट्समन आलेले, बॉलर्सच्या पाठी बॉलर्स आले. असं झाल्यावर काय झालं तुम्ही बघाल तर, जो मेन प्रॉब्लेम होता की विकेट्स कोण घेणार, तर हा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. आणि म्हणजे मला मागच्या वर्षी तेच झालं, समजेपर्यंत वेळ गेला तोपर्यंत आपण विजय हजारे आणि मुश्ताक अली मधनं बाहेर पडले, क्वालिफाय झालो. पण एक तो पॅची परफॉर्मन्स होता. सगळ्या मॅचेस जिंकलो आणि मेन मॅच हरलो. बरोडा 5 मॅचेस जिंकलेलो, नंबर 1 होतो इंडिया मधले, आणि बरोड्याशी हरलो मुश्ताक अली आणि विजय हजारे तामिळनाडू. 5 मॅच जिंकलो आणि मला वाटतं पॉंडिचेरीशी हरलो, असं काहीतरी झालं. उत्तराखंड की सर्व्हिसेस का रेल्वे त्यांच्याशी हरलो आणि सगळ्या टॉप मॅचेस जिंकले. तर ते झाल्यानंतर आम्हाला एक क्लिअरली गोष्ट कळलं की काय करायला पाहिजे, आणि त्याप्रमाणे ते आम्ही करत गेलो. आणि त्याचा बघा तुम्ही, आता हे कधीच थांबणार नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर 8 वर्षात, तुम्हाला फ्युचर पण सांगतो, 8 वर्षात असं होतं की मी इंडियाला खेळतोय, मी मुंबईला खेळणार नाही. बरोबर आहे, ते एक ॲटिट्यूड होता, तो पूर्ण गेलेला आहे आणि जाणार, तो अजूनही जाणार. यावर्षी तुम्ही बघाल समोरून प्लेयर्स खेळून सांगतात. आज मुंबईची मॅच चालू आहे, सूर्यकुमार यादवनी पहिल्यांदाच सांगितलेलं की दुसरी मॅच खेळणार. बरोबर. हे जे तुम्हाला जो ॲटिट्यूड आला, किंवा सर्वात मोठी अचिव्हमेंट काय, रणजी ट्रॉफी जिंकलो, म्हणजे माझी असं मी पकडतो. रणजी ट्रॉफी जिंकलो, ठीक आहे, चांगलंच झालं. इराणी कप पण जिंकलो, इराणी ट्रॉफी जिंकलो, ते तर आणखी, म्हणजे आता तेव्हा मी CIC मध्ये, पण रणजी ट्रॉफी जिंकलो, चांगलं आलं. मला विजय हजारे पण जिंकायचो आणि मला मुश्ताक अली पण जिंकायचो, आणि आय एम शुअर यावर्षी जिंकलो. पण तुम्ही जर पाहिलं तर ज्या तऱ्हेने मुंबईच्या सगळ्या टीम्स क्रिकेट खेळत होत्या तेव्हा ते बघून असं तुम्हाला वाटतं की मुंबई क्रिकेट इज बॅक. बरोबर. नॉट जिंकलो म्हणून, पण म्हणजे आम्हाला प्लेयर्सना सांगायचं होतं की जरा थोडंसं शांत राहा, एवढं अग्रेसिव्ह खेळू नका. आणि ते जुने दिवस, पूर्वीचे दिवस पुन्हा परत आलेत असं आपल्याला दिसतंय. तुम्ही जर बघाल तर 5 दिवस फायनलच्या गावस्कर 5 दिवस होते, सुनील गावस्कर, आणि ते मला जाताना काय सांगून गेले, मजा आली बघायला. अजून मुंबईची टीम, असे बरेच जणांनी सांगितलं. म्हणजे प्रोफेसर शेट्टी आले, ते नेहमी यायचे. प्रोफेसरांनी पण तेच सांगितलं की मुंबईची खेळतीये ना, ते बघायला मजा आली, जिंकू का नाही. येस, मुंबईने डॉमिनेट केली. शेवटच्या दिवशी थोडी फाईट द्यावं लागली आपल्याला, पण ओव्हरऑल चॅम्पियनशिप जिंकायला तुम्हाला इझी तर देणारच नाही कोणी. ती पण टीम चांगला परफॉर्मन्स करून फायनल पर्यंत येते. 200 विकेट्स काढल्या, काल मी तेच म्हणतो, 200 विकेट्स होत्या, 10 मॅचेस, 200 विकेट्स. 200 मध्ये आपण 198 विकेट्स खरं, आणि 198 पैकी 2 विकेट्स आपण जर UPशी जिंकलो असतो, ती पण आपण जिंकायला पाहिजे होती मॅच. थोड्याशा काही चुका झाल्या असेल त्यामुळे गेली होती, पण त्या मॅच मध्ये पण खूप चांगला परफॉर्मन्स झाला. मला वाटतं तनुषला त्या मॅचला कदाचित उशिरा आणला गेला असेल बॉलिंगला. तनुषचं काय झालेलं, म्हणजे तनुषचा हाच ग्रेटनेस आहे की तनुष, म्हणजे आता तुम्ही बघाल 2 अचिव्हमेंट्स मी कन्सिडर करतो ॲज अ चेअरमन ऑफ सिलेक्शन कमिटी. एक म्हणजे ज्या तऱ्हेने मुंबई क्रिकेट खेळते, ते मी हे रणजी ट्रॉफीचं म्हणतच नाही, ज्या तऱ्हेने मुंबई रणजी, आणि ज्या तऱ्हेने मुंबईनी इंडियन टीमना प्लेयर्स दिले. तुम्ही बघा, जे शिवम दुबे, 10-11 जण आम्ही मोजतो. येस, आणि ते नसताना पण, त्यातले काही नसताना पण आपण, काही 7 जण नव्हते तरी रणजी ट्रॉफी जिंकतोय. इराणी ट्रॉफी जिंकली, 7 जण नव्हते. म्हणजे मी आता तरी तेच आमच्या मीटिंग मध्ये म्हणत असतो की
जर सगळे प्लेयर्स अवेलेबल असतील तर त्या मीटिंगला मी येणार नाही. घेऊ ऑटोमॅटिक सिलेक्शन होऊन जाईल त्यांचं प्लेइंग केल्यानंतर. कोणाला तरी तुम्हाला रोहित येणार आहे, यशस्वी येणार आहे, सूर्यकुमार येणार आहे, शिवम दुबे येणार आहे, हा आपला सरफराज होता, आणि आणखीन कोण नव्हतं, बरेच अजून आहे, 6-7 जण आम्ही मोजले तरी. बरोबर आहे. हे जर अवेलेबल असतील तर कोण खेळणार? रोहितने यावर्षी एखादी मॅच खेळावं असं वाटतं तर मला ऑलवेज मी म्हणतो की रोहितने एक मॅच खेळली, कुठची तरी एक खेळ पण खेळ. आणि कुठची तरी माझं मागच्या वर्षी स्वप्न होतं जे पूर्ण नाही झालं, की एका मॅचला आपली पूर्ण टीम असावी. अच्छा, जे इंडियाचे प्लेयर आहेत सगळे म्हणजे तुमच्या काळात जसं सुनील सर वगैरे सगळे खेळायचे तशी कदाचित ती मला वाटतं मॅच दिसते मला. आपलं मुंबईचं जे सेलिब्रेशन आहे त्यांनी मला वाटतं BCA ची परमिशन मागितली आहे. आपलं 50 वर्ष वानखेडे, त्या मुंबई वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया मॅच आहे, त्या मॅचला मग सगळे त्या मॅचला होपफुली अशी ही टीम असेल. ओके. याच टीम मधलं सर जसं तनुषचा आपण उल्लेख केलाय, तुम्हाला वाटतं की तनुष इज रेडी फॉर दॅट? हो, तनुष इज रेडी. तनुषला एक थोडासा कॉन्फिडन्स पाहिजे होता. तनुषचं काय झालेलं की मी जास्ती बोलतो, तुम्ही तनुषचं एक काय झालेलं की त्याला एक 2 वर्षापूर्वी कोणी रिपोर्ट केला नव्हता आमच्या आधी 1 वर्ष, पण त्याच्या अगेन्स्ट कोणीतरी ऑब्जेक्शन काढलेलं. तर त्याच्यामुळे काय झालं की थोडासा तो ते तुम्हाला कोणी सांगितलं की तू बॉलिंग नाही टाकतोस, तू चेकिंग करतोय, तो पण एकदा बोलला होता या विषयावर. त्याच्यामुळे थोडासा त्याचा कॉन्फिडन्स खालती गेलेला. त्याच्यानंतर तो जसा मॅचेस खेळत गेला तेव्हा त्यांची बॉलिंग खूप स्ट्रॉंगली बाउन्स बॅक केलं खरं म्हणजे त्याने. आणि मग त्याला एकदा कळलं की आता कोण ऑब्जेक्शन घेत नाही बघा. म्हणजे आय थिंक इज वन ऑफ द बेस्ट बॅट्समन आपल्याकडचा. फॉरगेट अबाउट इज बॉलिंग. त्यांनी जी इराणी ट्रॉफीला बॅटिंग केली, मला परवा भेटला, टॉप ऑर्डरला लाजवला अशी बॅटिंग केली त्याने. इव्हन मागच्या वर्षी पण तुषारने त्यांनी 100 केले अगेन्स्ट बरोडा. प्रत्येक मॅचला त्याचे 50. पण वरच्या लेवलसाठी तो आहे वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही परत काय असतं की वरच्या लेवलला तुमचं टेम्परमेंट काय, कारण कसं असतं की संधी जागा असणं पण आवश्यक आहे. तुम्ही म्हणजे टेस्ट क्रिकेट आणि मी म्हणेन फर्स्ट क्लास क्रिकेट मधला हाच फरक आहे. आपल्याला शाळेत शिकवलं जातं क्रिकेट सुरू करताना की हाफ व्हॉलीबॉल गाईडशील मधला आणि टेस्ट क्रिकेट मधला हाफ व्हॉलीबॉल हाफ व्हॉली, आणि तो मारायलाच असतो. बरोबर आहे. आता काय होतं की तुम्ही जसं त्या नावाने, जसं तुम्ही गाईडशील खेळता मग मुंबईला खेळता, मग तुम्ही तुमच्या ॲबिलिटीच्या 60-70%, 80% तुम्ही परफॉर्म करायला लागता. बरोबर. जसे तुम्ही पुढे जाता, जसं तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जाता, तेव्हा पहिल्या थोड्या मॅचेसमध्ये बिकॉज तुमचं जे प्रेशर असतं, एक्सपेक्टेशन्स असतात, त्याच्यामुळे तुमची ॲबिलिटी कमी व्हायला लागते, कमी होते थोडे मॅचेससाठी, आणि मग ती कॉन्फिडन्सनी वरती यायला लागते परत. तर त्याच्यात तो कसा बिहेव करतो, जे म्हटलं ना टेम्परमेंट जे असतं, ते सिच्युएशन टॅकल करणं किंवा दॅट इज मोर इम्पॉर्टंट. 70,000 लोक वॉच करतायत, 1 करोड लोक, ते सर्वात जास्त. बरोबर आहे. म्हणून क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं होतं की याला टेम्परमेंट आहे. येस, टेम्परमेंट खूप आवश्यक आहे. मगाशी जर आपण रणजी ट्रॉफी चॅम्पियनशिपचे उल्लेख बोलत होतो, तेव्हा काही टफ डिसिजन्स पण तुम्हाला घ्यावं लागलं, खास करून तनुषच्याच बाबतीत, अजिंक्यच्या बाबतीत, की बऱ्याच जणांचा कदाचित त्यांचा परफॉर्मन्स होत नसल्यामुळे त्यांना टीममध्ये का ठेवलं जाते अशी चर्चा होती. किती खरंच टफ होतं ते दोघांना, त्यांना विश्वास दाखवणं, त्यांना कॉन्फिडन्स देणं? म्हणजे खरं सांगायचं म्हणजे असे विषय निघाले, परंतु आमचं एकच म्हणणं होतं की आपल्याला जिंकायचं असेल, म्हणजे नुसतं जिंकायचं नव्हतं, पण आपल्याला मुंबईची टीम एक एकत्र करायची असेल, जी लास्ट 8 वर्षाचा जो, म्हणजे नुसते आपण हरलो नव्हतो आपण, आणि नुसतं हरलो नव्हतो आपण, म्हणजे आपलं क्रिकेट तेवढं मनासारखं चाललं नव्हतं. परत तोच विषय होता की मुंबईची टीम काय खेळते. म्हणजे चंदू पंडित पण मला म्हणाला, मी MP चा कोच होतो, विदर्भाने आपल्याला हरवलेलं, तर तो म्हणाला की म्हणजे शेवटी मुंबई ही माझी टीम आहे, आणि ज्या तऱ्हेने आपण क्रिकेट खेळतोय, ज्या तऱ्हेचा जो मुंबईचा जो ॲक्युमन आहे, क्रिकेटिंग ॲक्युमन, तर म्हणजे कुठे जवळपास पण नव्हतं. सो कमिंग बॅक टू दॅट, नक्की हे प्रश्न उभे राहिले, पण असं होतं की आणि कारण पण होतं तसं, पण आमचं पहिल्यांदाच ठरलेलं की तनुषला बॅक करायचं आपण पूर्ण. पण मग काय होतंय, 10 मॅचेस हे पूर्ण 5 इनिंग 6 इनिंग, त्याच्यानंतर थोडासा तुमचा कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो. पण म्हणजे एक गोष्ट नक्की होती की अजिंक्यच्या बाबतीत, की अजिंक्यचा परफॉर्मन्स जरी नाही झाला, पण उद्या अजिंक्यच्या बाबतीत आपण कुठचाही डिसिजन घेतला
ती डायरेक्ट टीम अफेक्ट होणार आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी आम्ही अपोजिशन आलं, राईटफुली आलं, पण डिस्कशन मध्ये आम्ही शेवटी युनानिमसली डिसिजन घेत होतो. आणि ते महत्वाचं पण ठरलं, कारण ज्या पद्धतीने अजिंक्यने टीम हँडल केली, लीड केली, खास करून सगळ्यांना सोबत ठेवलं, जे मिसिंग होतं आपलं, ते मला वाटतं खूप महत्वाचा रोल प्ले केला गेला. विदाऊट अजिंक्य जर आम्ही काही डिसिजन असे घेतले असते तर पूर्ण इम्प्लिमेंट होऊ शकले नसते. नाही, पूर्ण मुंबई टीम तुटली असते. सो मुंबई टीमला जर एकत्र ठेवायचं असतं आणि ते सगळ्यांकडनं चांगला परफॉर्मन्स करून द्यायचा, एकच माणूस होता, तो म्हणजे अजिंक्य रहाणे. आणि आले विचार, आले सजेशन्स आली, प्रेशर आलं, पण जेव्हा तुम्ही कुठच्या गोष्टीसाठी ठाम असता त्या दिवशी. गेल्या वर्षी बिईंग अ चीफ सिलेक्टर जे प्रेशर होतं, आता CIC चीफ म्हणून तेवढंच प्रेशर आहे? जास्ती आहे इनफॅक्ट, कारण काय होतं तेव्हा 2च टीम्स होत्या, आता 9 टीम्स. आता सगळं तुम्हाला बघायचं. आणि ऍट द सेम टाइम काय होतं की एक म्हणजे आमचं काम आहे की क्रिकेट सुरू करून ते ग्राउंड पर्यंत करून देणं. आणि मग त्यानंतर प्रत्येक जण आपापला, प्रत्येक जण प्रोफेशनल. त्याप्रमाणेच आपण केलं की पहिल्यांदाच आम्ही गाईडलाईन्स तयार केल्या प्रत्येकाला. तुम्ही सीझन मेन म्हणजे आपण सीझन लवकर सुरू केला गेल्या वर्षी, पण यावर्षी ते सुरू केलं. मग अकॅडमीचा पूर्ण 3 जून पासून ते आतापर्यंत पूर्ण यूज करून घेतलाय, असा कधीही झाला नव्हता. एकदम सिम्पल ट्रान्सपरन्सी होती, क्लॅरिटी होती. तुम्ही जर नुसते अकॅडमीला शिरले असं तुम्हाला त्या नोटीस बोर्डवर पूर्ण शेड्यूल लिहिलेलं असायचं. बरोबर. कोणाला काही सांगायची गरज नव्हती. पूर्ण आमच्या मिटिंग्स होत होत्या सगळ्यांच्या बाबतीत आणि प्रत्येकाला गाईडलाईन्स दिलेल्या. प्रत्येकाला जेव्हा माहिती असते की माझं काम कुठपर्यंत आहे, ते जर झालं, ते जर सांगितलं गेलं तर तुम्हाला गोष्टी बरोबर आहे. तो रोल डिफाईन होणं आवश्यक आहे. होत नाही, काय करायचं अजूनही होत नाहीत, कारण क्रिकेट काय हे म्हणजे बराच इमोशनल आणि असा गेम आहे. त्याच्यामुळे मी माझ्या बाउंड्रीला दिलेल्या त्या लिमिट पर्यंत सहज तुम्ही ओव्हरस्टेप करा. तर त्याच्यामुळे होतात, पण म्हणजे आम्ही करायचा प्रयत्न. बरोबर. सर, जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो की आज IPL तुम्ही किती एन्जॉय करता बघताना? मी नाही बघत, पण म्हणजे एवढं परत काय असतं की मला बऱ्याचशा गोष्टी मध्ये येतात. म्हणजे एक म्हणजे मी क्रिकेटच्या मॅचेस जास्ती नाही बघत, कारण ते जे कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट आहे, जे आम्हाला ट्रेन केलं जातं. म्हणजे आज जर मी चालत असेल, मी वॉकला जातो, तर माझ्या बाजूनी पुढे गेलेलं पण मला आवडत नाही. अच्छा. मी जिम मध्ये आता परत सुरू केलंय जायचं, तर तो माणूस जे 1 तास काढतो तर मी 1.25 तास काढतो. तो माणूस जे 10 रिपेरेशन्स करतो तर मला 12 करायचे आहे. ते जे कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट आहे ना, तर त्यासाठी मी साधारण जवळपास जात नाही, कारण ते तुम्ही ऍक्च्युली फील करता, तुम्ही ते फील करतो, झोन मध्ये जाता तुम्ही. प्लस तुमचे जे रिफ्लेक्सेस असतात ना, ते पण तुम्हाला त्रास देतात. म्हणजे जर बॉल कोणाला थ्रो करायचा असेल तर आयुष्यभर 30-40 वर्ष तुम्हाला माहिती आहे की जर कव्हर बॉल थ्रो करणार असेल तर तुम्हाला ते बॅट्समॅनला मिड विकेटवरनं धावत येऊन बोलर जाईन कव्हर करायचं. बरोबर. तर ते तुम्ही सारखे इथे जे ड्रायव्हिंग इन्स्टिंक्ट तसं होतं. ते तुम्ही जर ड्राईव्ह करत असाल, ड्रायव्हर असाल आणि तुम्ही बाजूला बसला असाल तर समोरून माणूस जाताना तुम्ही पाय करता, तसं होतं. त्यामुळे IPL मुंबई म्हणजे मी म्हणेन की IPLचे म्हणजे हा जो फेम आली आहे, पैसा आलाय ह्याच्या अर्ली स्टेजला. तर आम्ही आता यावेळी पण फायनान्शियल प्लॅनर्स आणून त्यांनी लेक्चर्स दिलेत. बरीचशी लेक्चर्स तुम्ही जर पाहिलं, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्टने लेक्चर दिलं, न्यूट्रिशनिस्टने दिलं, हिस्टॉरियननी दिलं की मुंबईची टीम काय लिगसी होती आणि ती कशी सगळी. ते देवेंद्र प्रभुदेसाईने दिलं लहान मुलांना. आता फायनान्शियल प्लॅनरने दिलं. डिजिटल डिटॉक्स, म्हणजे तुम्ही ते डिजिटल डिटॉक्स करा स्वतःला. ते मॅचला जायच्या आधी जर याच्या लहान मुलांना जर एक मेसेज आला काहीतरी किंवा पेपर मधलं वाचलं, जसं आमच्या वेळी होतं की व्यंकटराघवन रूम मध्ये पेपरच येऊन द्यायचे नाही. पेपर या रूम्स मध्ये पेपर येणार नाही, आणि आम्हाला ते सांगायचे पेपर वाचू पण नका. तुम्ही XYZ जर्नलिस्टचा का रिपोर्ट वाचता, त्याचा तो व्ह्यू आहे, त्याला बोलून दे, पण तुम्ही अफेक्ट होता ना. तर ते डिटॉक्स साठी काही सेंटेन्स असे असतात की ज्याचा वेगळा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्या मॅच मध्ये कदाचित त्याचा इफेक्ट होतो. तर त्याच्यामुळे डोंट गेट अफेक्टेड असं आहे. तर त्याच्यामुळे मुलांना हे सगळं मिळते, ते चांगलं मिळते, पण त्याच्यासाठी त्यांना एक एज्युकेट करणं सर्वात खूप आवश्यक आहे, खास करून फायनान्शियल गोष्टी ज्या मुलं गाड्या घेतात हे घेतात. म्हणजे तुम्ही जर एक हे सांगतो तुम्हाला की इंग्लंडमध्ये साधारण ऍव्हरेज फुटबॉलरला साधारण 1 ते 1.5 करोड रुपये वीकला मिळतात, असे 12 महिने मिळतात. बरोबर आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का की 70% ऑफ द फुटबॉलर्स अल्टिमेटली बिकम मनीलेस, ब्रोक होतात सगळे उडवतात. कारण काय ते आता कोणते दाखवलं की एका फुटबॉलरला 3 मिलियनची म्हणजे 40 करोडची गाडी घेतली. हा कलर तो कलर, ती रस्त्यावरनं फिरवतो तो, हळूहळू असं होणार आहे ती मेंटेन पण होत नसेल. म्हणजे काय होतं तुमचं करिअर 35, जास्तीत जास्त तुम्ही सचिन असाल तर 40, बरोबर. सचिन 100 वर्षात एकदा येतो, 40 धोनी असाल तर तुम्ही 42 खेळू शकता. त्यामुळे काय होतं तुमचं 17-18 ते 12-13 ते 35 पर्यंत तुमचं क्रिकेट संपतं. पण हे एमसीआयने खूप छान स्टेप घेतले की एज्युकेशन आणि खास करून या सगळ्या विषयांचं हे करून सगळं त्यांना, आणि त्या प्लॅनरनी व्यवस्थित सांगितलं की बाबा 100 रुपये तुमच्याकडे आले तर त्यातले 30 रुपये तुमचे नसतातच, तुम्ही खर्च नका करू, कारण तुम्हाला ते इन्कम टॅक्स भरायचे, कोणाला काही माहित नसतं, टॅक्स भरत नाही असं होतं. पण सर जर आजही तुम्ही खेळत असता किंवा तुमच्या वेळेस IPL असती तर तुम्ही IPL किती एन्जॉय केली? नक्की एन्जॉय केली असती, कारण म्हणजे ऍज अ प्लेयर आता माहित नाही ते फेम आणि मनीनी किती वेळ लागलं असतं ते माहित नाही. पण जर मला वर्ल्ड मधल्या बेस्ट प्लेयर्सना जर बॉलिंग टाकायला मिळते आणि जे म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲलन डोनाल्ड खेळायचा किंवा जगातला कुठचे फास्ट बॉलर्स स्टार्क आहे तो खेळतो, सगळे खेळलेले. त्याच्यामुळे काय असतं की त्यांचा एक जो ऑरा असतो तो जर मी त्यांच्या कलिग म्हणून किंवा अपोनंट म्हणून जर खेळणार असेल, म्हणूनच आज इंडियन टीम चांगलं करते ना, तो बिगेस्ट ऍडव्हान्टेज. खूप मोठा रोल प्ले केला IPL या 10-12 17-18 वर्षात. नक्कीच. सर जाता जाता आजच्या पिढीला काय सल्ला द्याल की आजची जी पिढी आहे किंवा उद्याची जी पिढी आहे क्रिकेट, खास करून मुंबईच्या क्रिकेटमधली, त्यांना म्हणजे मी हा सल्ला देईन की म्हणजे या ज्या 4-5 गोष्टी आहेत त्याला पर्यायच नाहीये. हार्डवर्क म्हणा की डेडिकेशन म्हणा किंवा एक कमिटमेंट थोडंसं लॅकिंग होतंय ते, आणि थोडंसं विजन पाहिजे की तुम्हाला पुढे कसं करायचंय. आजच्या हल्लीचं काय पाहिलं की न्यू जनरेशन आजच्या दिवसापुरतं खेळते, पुढचा विचार करत नाही. त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत आणि या गोष्टी जर त्यांनी ठेवल्या तर मला वाटतं त्यांच्यासाठी पण चांगले आणि मुंबई क्रिकेटसाठी पण चांगले आहे. नक्कीच. आपण अपेक्षा करूया की 42 जे अजिंक्यपद आपण गेल्या वर्षी पटकावलं होतं त्यावर आपण थांबू नये आणि पुढे असे अनेक अजिंक्यपद, रणजी अजिंक्यपद, इराणी कप आपण 15 वर्षानंतर जिंकलो, ते पण खूप छान सुरुवात झालेली आहे. आणि पुढे असे अनेक 27 वर्षानंतर जिंकलो, 15 वेळा जिंकलो, 15व जिंकलो आणि 27 वर्षानंतर जिंकलो. त्यामुळे आता जर म्हणजे पुढचा रेकॉर्ड असा आहे की 55 वेळा आपण इंडियन टुर्नामेंट जिंकल्या, त्यातल्या 42 आणि 15 तर या आहेत आणि हे रेकॉर्ड आहे. म्हणजे 5 वेळा मला वाटतं मुश्ताक अली जिंकलो आणि एकदा विजय हजारे जिंकलो. त्यामुळे ते आता जिंकायला सुरुवात झालेली आहे आणि त्यात तुम्ही खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. पुन्हा एकदा थँक्यू सर. तुमची गोष्ट आपल्या या गोष्ट चॅम्पियनशिप मध्ये शेअर केली आणि त्यापासून मला नक्की खात्री आहे की आजचे आणि उद्याचे जे क्रिकेटपटूंची जी पिढी आहे ती प्रेरणा केली आणि आपल्याला खूप अधिक चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी मदत होईल. तर आजच्या आपल्या गोष्ट चॅम्पियनशिप मध्ये इथेच थांबूया. आपल्याला आजचा हा भाग कसा वाटला, राजू सरांची ही गोष्ट, त्यांची जर्नी, त्यांचा प्रवास कसा वाटला याविषयी आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. आज इथेच थांबूया. नमस्कार.